कृष्ण हरी। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। अतुलितबलधामं हेमशैलापदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। एक एक करून सर्व सेनापती मारले जातात आणि आता कुंभकर्णाला उठवल्याशिवाय पर्याय नाही। कुंभकर्णाला उठवला। मला का उठवला हा प्रश्न त्यानं विचारला होता। त्याला उठवण्याचं कारण आणि त्याचं गांभीर्य समजावून सांगितलं गेलं आणि जेवणाची प्रचंड मोठी तयारी केलेली होती। वेगवेगळ्या प्रकारचं सुग्रास भोजन त्याला प्रचंड प्रमाणात लागायचं। उठल्या उठल्या भूक लागायची आणि मग तो जेवायचा। त्याप्रमाणे तो जेवला आणि पहिल्यांदा आपल्या बंधुराजांना भेटायला आला। आणि मी काल सांगितलं त्याप्रमाणे तुझ्या घमेंडीनं तू हे संकट ओढवून घेतलंयस, तेव्हा तू सीतेला परत नेऊन रामाकडे सोड असं त्यानं सांगितलं। पण शेवटी रावण असं म्हणाला की आता ह्याला सगळ्याला खूप उशीर होऊन गेलाय। तुला लंकेसाठी जर लढायचं असेल आणि माझा दोष त्यातून निवारण करायचं असेल तर कर, अन्यथा तुला झोपायला हरकत नाही। तो म्हणला मी प्रतिज्ञा करूनच आलोय, लंकेकडे जो कोणी वाकड्या नजरेनं बघेल त्याच्याशी मी युद्ध करेन। आणि मग युद्धभूमीवर कुंभकर्ण जाण्याकरता निघाला। जेव्हा युद्धभूमीवर कुंभकर्ण आला तेव्हा वानरांची दाणादाण उडाली आणि हे प्रचंड धूळ येताना बघून ते सगळे सैरावैरा धावत सुटले। तेव्हा अंगद होता, त्या अंगदाने सगळ्यांना गोळा केलं आणि सांगितलं हे धूळ कितीही प्रचंड असलं तरी आपल्याला लढायचं आहे, राम आपल्या सोबत आहेत, आपण जिंकणार आहोत। त्यांची मानसिक तयारी पूर्ण केली आणि मग कुंभकर्णाशी लढा सुरू झाला। कुंभकर्ण हा कसलेला योद्धा होता, मायावी योद्धा होता, अनेक अस्त्रशस्त्रांनी निपुण होता। कुंभकर्ण 6 महिने झोपत असे, 6 महिने जागा राहत असे, हे ठीक आहे, पण तरीही रावणापेक्षा अधिक चांगला विचार करणारा म्हणून त्याचा हा भाऊ होता। मात्र रावणाच्या विरोधात जायचं नाही। रावणाला विरोधात असेल तर सांगायचं आपलं मत, पण रावणाच्या विरोधात जाऊन कृती करायची नाही, हा याचा दोष होता। आणि म्हटलं तर लंकेच्या रावणाच्या कुटुंबियांच्या दृष्टीनं हे वरदान होतं आणि याच भूमिकेतून तो लढायला आला। युद्धाला तोंड फुटलं। कुंभकर्ण आणि राम यांचा संग्राम सुरू झाला आणि या संग्रामामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की अनेक प्रकारची अस्त्रशस्त्र, आधीचे जे सगळे राक्षस येऊन गेले ते एक तर मायावी युद्ध करत होते किंवा समोरासमोर युद्ध करत होते। जे काही शस्त्र हातात असेल ते शस्त्र घेऊन त्या शस्त्रांनी लढत होते। मेघनाद, कुंभकर्ण आणि रावण या तिघांचं वैशिष्ट्य असं होतं की यांच्याकडे एकाहून एक अतिशय सुंदर अशी अस्त्र होती, शस्त्र होती, मंत्र सामर्थ्यानं शस्त्र सिद्धता करण्याची तयारी होती, परमेश्वराची काही वरदानं होती आणि अशा या सगळ्या कवचांनी युक्त होऊन हे लढायला येत असत। त्यातला कुंभकर्ण होता आणि कुंभकर्ण जर पराभूत झाला नाही, पर्यायानं लंकेला विजय मिळाला, तर पुढचं युद्ध करण्याकरता मेघनाद जी तयारी करायला गेला होता त्या मेघनादाला यावंच लागलं नसतं। कारण मेघनाद एकूण 2 वेळा समरभूमीवर आला। दोन्ही वेळेला त्यांनी रामलक्ष्मणांना परास्त केलेला आहे। एकदा मोहित करून ठेवलं आणि आता जेव्हा येईल तेव्हा त्यांनी ते आपल्याकडचं दुर्लभ शस्त्राचा केलेला प्रयोग आहे। आता कुंभकर्ण ऐकत नाही
तो विनाश करायला लागला, कारण त्याला शस्त्राचीही गरज नव्हती. ते महाकाय धूळ असं होतं की ते धूळ चालायला लागल्यानंतर त्याच्या पायाखाली त्याच्या नुसत्या चालण्याने अनेक वीर मरत होते. आता तो प्रत्यक्ष रामाच्या समोर आल्यानंतर रामाला त्यांनी आव्हान दिले, पण इतर लोक जसे रामाशी अथवा तद्वा बोलत होते तसा तो मात्र बोललेला नाही. त्यांनी सांगितलं, रामा मी युद्ध करता आलो, आता युद्ध करायचं. आणि मग आता हा ऐकत नाही. तेव्हा रामचंद्रांनी एक काम केलं की आता आपल्याला अस्त्र काढली पाहिजेत. आता शस्त्रांनी तो काबूत येत नाहीये. आणि मग त्याला काय करायचं याचा विचार मनामध्ये पक्का झाला. राम पदाती होते, कुंभकर्ण रथामध्ये होता. महाभारताच्या युद्धामध्ये तुम्हाला आठवत असेल तर जे रथी होते त्या रथीनी रथींशी लढायचं, महारथीनी महारथींशी लढायचं. जर तुम्ही गदा घेऊन शत्रू समोर आला तर तुम्ही तलवारीनी लढायचं नाही, तुम्ही गदेनी लढायचं, असे नियम होते. मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला सांगितलं की हे युद्ध अशा स्वरूपाचं झालं की याच्यामध्ये जिंकण्याकरता जो तो उतरला, पण युद्धाचे म्हणून काही नीती नियम असतात, युद्धाचे म्हणून काही नीती निर्धारण असतं, ते मात्र या युद्धामध्ये दोन्ही बाजूनी पाळणं अशक्य होतं. याचं कारण राक्षसांना ती सवयच नव्हती नीतीची, आणि मग ज्यांना अनिती ही नीती वाटते त्यांना नीतीने युद्ध करण्यात काही अर्थ नव्हता. मग रामांनी डोळे मिटले, आपला उजवा हात वर केला आणि पहिलं अस्त्र त्यांनी, त्याचे मंत्र जे ध्वनी, आता विश्वामित्र, अगस्ती, भारद्वाज या सगळ्या ऋषींनी जो काही परशुरामांपर्यंत ज्यांनी जो काही ठेवा संचय रामाला दिला होता तो कशा करता दिला होता त्याचं स्मरण आपल्याला इथे मिळेल. आणि म्हणून पहिलं अस्त्र वायव्यास्त्र हे रामांनी वायव्यास्त्राचे मंत्र जपले आणि वायव्यास्त्र सिद्ध झालं. वायव्यास्त्र असलेला तो बाण त्यांनी सोडला आणि त्या बाणांनी आपलं काम अचूक केलं. कुंभकर्णाचा एक हात वायव्यास्त्राने छाटला गेला. लक्षात ठेवा, ही अस्त्र अशी आहेत की या अस्त्रांनी एखादी सेनाही धुळदाण उडत असे. परिणाम एवढाच झालाय की वायव्यास्त्रानं कुंभकर्णाचा एक हात गेला, अख्खा कुंभकर्ण गेलेला नाहीये. आता हे बघितल्यानंतर परत दुसरं अस्त्र वापरायला पाहिजे म्हणून दुसऱ्या अस्त्राचे मंत्र जपले आणि ते दुसऱ्या अस्त्राने सिद्ध झालेलं तो बाण तो सोडला. त्या अस्त्राचं नाव आहे सर्पास्त्र. आणि तो सर्प बाण जेव्हा त्यांनी सोडला तेव्हा दुसरा हात छाटला गेला. आता दोन हात छाटले गेलेला हातांशिवाय असलेला कुंभकर्ण तो अधिक पिसाळला आणि तो ज्या पद्धतीनं चालत होता त्या पद्धतीनं पूर्वी जेवढे लोक तो आल्यानंतर मेले नव्हते तेवढे लोक मरत होते, कारण त्यातही तो युद्धभूमी सोडायला तयार नव्हता दोन हात गेल्यानंतर. आणि मग राम म्हणले, आता ह्याच्यावर एकेका अस्त्रामध्ये एक एक सेना मी संपवू शकतो असं या अस्त्राचं महत्व आहे. कुंभकर्णासाठी दोन अस्त्रांनी मी फक्त दोन हात तोडले. आता हा संपूर्ण संपला नाही तर प्रत्येक अवयवाला एक अस्त्र मला शोधावं लागेल, जपावं लागेल आणि प्रकट करावं लागेल. आणि म्हणून मग त्यांनी अग्निबाण सिद्ध केला आणि अग्निबाणाने त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या. कुंभकर्ण पडला. कुंभकर्ण पडला म्हटल्यानंतर जे वानरवीर धाकधूक होत होती ना ते सगळे परत एकदा, आता काही हरकत नाही, कुंभकर्ण मेल अशा थाटामध्ये तयार झाले. रावणाला कळवलं की युद्धामध्ये कुंभकर्ण संपला. रावणाला हा जबरदस्त धक्का होता. इतक्या लवकर कुंभकर्णही संपला. कोणी मारला? अर्थातच रामांनी मारला. आता तरी कैकसी नावाची रावणाची आई होती. रावणाला ज्यांनी त्याच्यामध्ये कुंभकर्ण आहे, विभीषण तर होताच, विभीषण, कुंभकर्ण, मंदोदरी आणि चौथी होती रावणाची आई. ज्या रावणाच्या आईनं त्याला सांगितलं होतं, बाबा रे तू अनितीने वागतोयस रावणा, आई अशी असायला पाहिजे बरं का, नाही तर माझ्या मुलांनी केलेलं सगळं ते बरोबर, अशी आईची वृत्ती असते. ती रावणाची आई होती तरी सुद्धा ती त्याला सांगत होती
तुझ्यासारखा भक्त शोधून सापडणार नाही, तुझ्यासारखा शूरवीर शोधून सापडणार नाही, तुझ्यासारखा विद्वान, काव्याचा रचयिता, खगोलशास्त्रज्ञ, उत्तम सामगायन करणारा, तुझ्यासारखा असा एकमेवाद्वितीयच तू आहे. असं असताना सुद्धा तुला ही दुर्बुद्धी का सुचावी? तू सीतेला परत नेऊन दे, अजूनही तू वाचशील. रावणाने फक्त तिला मारलं नाही, पण तिचं काहीही ऐकलं नाही. आणि मग तो परत मेघनादाला म्हणाला, मेघनादा आता तुला जायला पाहिजे. तो म्हणला, निकुंभला म्हणून त्यांची कुलदेवता आहे, त्या मंदिरामध्ये मी आता यज्ञ सिद्ध करतोय, त्या साधनेला मला जायचं आहे. पण मेघनाद गेला नाही तर आता युद्धाला काही अर्थ राहणार नाही. मेघनादाला तर जायला पाहिजे. अशा अवस्थेमध्ये तो निकुंभला देवीच्या साधनेमध्ये व्यग्र आहे. आणि विभीषण आणि रामाचा संवाद. विभीषण म्हणला कुंभकर्ण गेला. रामाने विचारलं, विभीषणा कुंभकर्ण गेला आता? तो म्हणला मेघनाद आहे ना. आणि रामा एक गोष्ट लक्षात ठेव, निकुंभला देवीची साधना मेघनाद जर करत असला आणि ती साधना जर पूर्ण झाली तर तो अजेय आहे, अवध्य आहे. मग हे युद्ध तुझ्या हातातनं गेलं. मग पहिल्यांदा मेघनादाची साधना संपुष्टात आणली पाहिजे. मेघनादाची साधना पूर्ण होऊ देता कामा नये. नाहीतर युद्धाचा निर्णय लागला म्हणून समज आणि तो तुझ्या विरोधात आहे. मेघनादांनी ही साधना पूर्ण करू नये यासाठी विभीषण आणि लक्ष्मणाची रचना झाली. कारण लक्ष्मणाला निकुंभला देवीचं मंदिरच माहित नाही, आतला परिसर लक्ष्मणाने बघितलेला नाही. आणि मग ज्या ठिकाणी ती साधना सुरू होती त्या मंदिराच्या आवारामध्ये ते जाऊन बसले. प्रश्न असा येतो की प्रभू रामचंद्रांनी याला अनुज्ञा का दिली? याचं कारण विश्वामित्रांकडे जेव्हा ते गेले होते, विश्वामित्र त्यांना न्यायला आले होते, तेव्हाचा प्रसंग आठवून बघा. मी संकल्पबद्ध होऊन यज्ञ करायला राजा तयार आहे, माझ्या यज्ञाची सिद्धता झाली, पण माझा यज्ञ सिद्ध झाल्यानंतर यज्ञ धूम निघाला की सुबाहू आणि मारीच युद्धामध्ये प्रगट होतात, कोणत्याही रूपाने येतात आणि त्या संपूर्ण यज्ञभूमीवर रक्ताचे सडे, मांसाचे तुकडे, वेगवेगळे प्राणी मारून टाकतात. यामुळे यज्ञ वास्तू, यज्ञशाळा आणि यज्ञभूमी अपवित्र होते. मी जो संकल्प करून यज्ञ करतो आहे तो असफल होईल, म्हणून मला पाठव. आणि मी पहिल्या दिवशी त्याचं विवेचन केलं की त्या दिवशी त्यांनी तो सिद्ध होऊन दिला. मग एका बाजूला विश्वामित्र ऋषींनी निर्माण केलेला जो यज्ञ आहे, त्या यज्ञाची सिद्धता पूर्ण व्हावी, तो संकल्प केलेला परिपूर्ण व्हावा, त्याची पूर्णाहुती व्हावी, या इच्छेपायी विश्वामित्रांचा यज्ञ पूर्ण होईपर्यंत यज्ञभूमीचं, यज्ञाचं आणि यज्ञ प्रकाराचं संरक्षण करणारा राम आज निकुंभला देवी कोणी का असे ना, ती देवीच होती ना, ती राक्षसांची असो किंवा देवांची असो, निकुंभला देवीच्या साधनेमध्ये रत असलेल्या एका तिच्या भक्ताचा यज्ञ मोडून टाकण्याची आज्ञा का देतो, हे कळणं आवश्यक आहे. विश्वामित्रांचा जो यज्ञ आहे हा समष्टीच्या कल्याणाकरता आहे, समाजाच्या कल्याणाकरता आहे, स्वतःच्या साधनेचे परिपूर्णतेकरता आहे. त्याचा लोकांना संत्रस्त करण्याचा हेतू नाही, तर लोकांवर उपकार करण्याकरता ही ऋषी मंडळी आपला यज्ञ करत असत. आणि इथे मानवी अवतारामध्ये असलेल्या अन्यायाचा सूड घेण्याकरता आलेल्या रामचंद्र नावाच्या आणि त्यांच्या भावाच्या
सहाय्याकरता आलेल्या वानरांचाही छळ करण्याकरता सीतेला पळवून नेलं, या गुन्ह्याची बक्षीस म्हणून की काय? विजय प्राप्त करण्याकरता अनितिमान माणसं नीतीवर विजय मिळवण्याकरता यज्ञ करताय. हा मेघनादाचा यज्ञ आहे. आणि म्हणून कृत्य कोणतं? आपल्याकडे आजही गुन्हेगाराला सोडला तरी चालतो, पण गुन्हेगाराला साह्यभूत असलेल्या माणसाला सोडून चालत नाही, असा आपला कायदा सांगतो. याचं कारण गुन्हा करणारे, प्रवृत्त करणारे हे गुन्हा करणाऱ्यापेक्षाही अधिक भयंकर असतात. गुन्ह्याला साथ देणाऱ्यांमुळेच गुन्हे अधिक प्रमाणात वाढतात. निकुंबला देवीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेल्या या आपल्या काकाला आणि त्याच्यासोबत असलेल्या लक्ष्मणाला इंद्रजितानं पाहिला, मेघनादाने पाहिला आणि तो त्यांना सामोरा आला आणि त्यांच्यामध्ये उत्कृष्ट संवाद झाला. लक्ष्मण श्रोता आहे. तो विभीषणाला असं म्हणतो, काका, अरे कुटुंबामध्ये वाद होता, आपण सर्व लंकेचे मालक आहोत, लंकेचे चालक आहोत. लंका हे आपलं कुटुंब आहे. माझ्या वडिलांचं तुला पटलं नसेल, त्यांचे विचार पटले नसतील, पण लंका तर पटलेली आहे ना. मग लंकेच्या हिताकरता, लंकेच्या समाजाच्या हिताकरता, लंकेचं नुकसान टाळण्याकरता काका तू तिकडच्या पक्षात निघून गेला असलास तरी आता अजूनही वेळ आहे, तू आमच्याकडे ये आणि आपण एकत्र या संकटाचा मुकाबला करूया. काका, लंका दहन होत असताना, लंकेतले वृक्ष उन्मळून पडत असताना, लंकेतली एक एक महाकाय व्यक्तिमत्व नाहीशी होत असताना तू त्याची मजा बघतोयस काका, हे चांगलं नाहीये. हे लंकेच्या हितासाठी चांगलं नाहीये, हे लंकेकरता चांगलं नाहीये, हे राक्षस कुळाकरता चांगलं नाही. एका बाजूने विचार केला, खरंच आधीचे सगळेच प्रसंग विसरायचे ठरवले आणि मेघनाद जे बोलत होता कोणत्याही सामान्य माणसाला पटेल असं तत्वज्ञान. पण विभीषण आपल्या नीतीवर, मुद्द्यावर, विचारावर, चिंतनावर, मंथनावर ठाम होता. त्यांनी त्याला उत्तर दिलं, मेघनादा, तू मांडलेला प्रस्ताव अतिशय उत्तम आहे. मीही तुला तेच सांगतोय, तू विचारलंस म्हणून ती वेळ गेलीये. लंकेच्या भल्याकरता हे युद्ध थांबवा आणि सीतेला परत नेऊन द्या. आणि ते तू ऐकणार नाहीस याची मला खात्री आहे, कारण आपल्या सगळ्या कुळाला मी जाणून आहे. लक्ष्मणा, विचार करू नकोस, हीच वेळ आहे. याच वेळेला हा यज्ञ, त्याचा संकल्प, या यज्ञाची साधना परिपूर्ण होऊ देता कामा नये. आम्ही युद्धाला तुला ललकारतो आहोत आणि तू क्षत्रिय असशील, कारण आपल्या सगळ्याच कुळांनी जो लढतो ते क्षत्रिय हे मान्य केलेलं. तू जे कर्म करायला निघालायस त्याच्यामध्ये वीरत्वाला आव्हान दिल्यानंतर तुझं युद्धाला तयार होत असशील तर तू वीर आहेस. यज्ञ भटजी सामान्य करतात. आता मेघनादासमोर पंचायत होती. पहिल्यांदा यज्ञ सिद्ध करायचा का युद्धभूमी स्वीकारायची? पण फारसे पर्याय शिल्लक राहिलेले नव्हते. युद्धभूमी स्वीकारूनच यज्ञात तो आला, यज्ञाच्या सिद्धते. त्यामुळे त्यानं युद्ध हा पर्याय स्वीकारला. याच ठिकाणी लक्ष्मण आणि इंद्रजित यांचं तुफान युद्ध झालंय आणि आहिस्ता आहिस्ता ते युद्धभूमीकडे परत सरकले. मेघनादाला युद्धभूमीवर आलेला पाहिल्यानंतर मात्र अस्तित्वहीन वाटू लागलेली रावणाची सेना परत एकदा ताजीतवानी झाल्यासारखी उभी राहिली. याचं कारण मेघनाद, मी काल असं विधान केलं होतं की त्या काळातला पृथ्वीवरचा असा एकमेव व्यक्ती होता की ज्याच्याकडे
जे रामाकडेही नव्हतं, जे लक्ष्मणाकडेही नव्हतं, किंबहुना कुणाकडेच नव्हतं, ते फक्त मेघनादाकडे होतं. मेघनादाची दिशा चुकलेली होती म्हणून. नाहीतर रावणापेक्षाही मेघनाद उत्तम होता. मेघनाद उत्तम तेवढाच भक्त होता, तेवढाच शूर होता, तेवढाच वीर होता. आणि याही पलीकडे जाऊन मेघनाद हा भरतवर्षाला अतिशय लाभदायक ठरला असता, फक्त बुद्धी विपरीत दिशेनं जात होती म्हणून. आणि तेच तर कारण आहे नाशाचं. कारण कोणाजवळ तरी, एकाजवळ ब्रह्मास्त्र होतं, एकाजवळ पाशुपतास्त्र होतं, एकाजवळ वैष्णवास्त्र होतं. पण या तीनही देवांची सर्वोच्च असणारी तीनही अस्त्र एकाच व्यक्तीकडे असणारा मेघनाद हा सार्वभौमवीर होता. ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र होतं, विष्णूंचं वैष्णवास्त्र होतं, शंकरांचं पाशुपतास्त्र होतं. बरं, यापेक्षा युद्धामध्ये त्या काळात उभं राहिल्यानंतर वेगळं आणखीन तुमच्याजवळ काही असण्याची गरजच नव्हती. आमच्याकडे अनुभव आहेत म्हणून आम्ही वारंवार धमकी देतो. तर ही 3 अस्त्र माझ्याकडे आहेत म्हटल्यानंतर मेघनाद उन्मत्त झाला नाही तर त्याचं नवल काय? आणि उन्मत्त व्हावं असा अधिकार आहे. गर्व करण्याकरता ती परिस्थिती तरी असावी लागते हो. मेघनादाकडे ती होती, निसंशय होती. आणि घनघोर युद्ध सुरू झालं. बरं, हे युद्ध इतकं विचित्र होतं की मेघनादाला सगळ्यांना मारायचं स्वातंत्र्य होतं, पण मेघनादाला मारायला कुणालाच काही कळत नव्हतं. कारण आत्तापर्यंत जे वीर आले ते कृश होते किंवा महाकाय अतिकाय होते किंवा खरंच राक्षसी प्रवृत्तीचे होते. हा त्याहीपेक्षा भयंकर आहे. याचं कारण हा युद्ध करतो तेव्हा नुसती आलेली अस्त्र आणि शस्त्र दिसतात, अस्त्र आणि शस्त्र पाठवणारा दिसत नाही. इंद्रजित, मेघनाद अदृश्य होऊन युद्ध करत होता. आणि जो शत्रू दिसत नाही ना त्याला मारणं खूप अवघड आहे. कुठल्या दिशेने मारणार? तो आपलं अस्तित्वच दाखवत नाही, अस्तित्व लपवून युद्ध करत होता. आणि त्या युद्धामध्ये वानर सेना फार मोठ्या प्रमाणावर कामाला आली. रावणाकडचे लोक एकापाठून एक मोठी व्यक्तिमत्व जात होती, पण राक्षसांची सेना प्रचंड होती. जेवढं नुकसान आज रावणाच्या सेनेचं होत नाही तेवढं नुकसान आज रामाच्या सेनेचं होत आहे, हे लक्षात आलं. आणि मग रामाने विचारलंय बरं का, रामाला विचारलंय लक्ष्मणाने, पास झालं दादा, आता तू काय सगळं बँकेत ठेवलंयस, डिपॉझिट? अरे बघ माणसं किती मरतायत ती, बोलाव ब्रह्मास्त्र आणि सोड याच्यावर. मर्यादा पुरुष लक्ष्मणा, मेघनादाशी युद्ध चालू आहे आपलं, आणि ब्रह्मास्त्र आहे, कठोर अस्त्र आहे. ते ज्याच्यावर सोडलं गेलं ते त्याच्या पुरतं मर्यादित राहत नाही, तर ते त्याच्या सर्व वृत्तींचा संहार करतं. आणि संपूर्ण राक्षस कुलाचा संहार एका मेघनादासाठी करणं आपल्याला नीतीमध्ये बसत नाही, त्यामुळे करता येणार नाही. ब्रह्मास्त्र नाही, तू युद्ध कर त्याच्याशी. आता नाईलाज झालं, ब्रह्मास्त्र तर वापरणार नाही, म्हणजे युद्धाशिवाय पर्याय नाही. तुमूल युद्ध ज्याला म्हणतात अशा प्रकारचं युद्धभूमीवर युद्ध झालं. आणि त्याच वेळेला पहिल्यांदा मेघनादानं शक्तीचा प्रयोग केला. आपल्याकडे असलेली जी शक्ती आहे ती शक्ती सोडली, पहिली शक्ती विफल गेली, ती रामावर सोडलेली, ती विफल गेली. आणि लक्ष्मणावर जेव्हा त्यांनी ती शक्ती सोडली
तेव्हा लक्ष्मणाने ती शक्ती चुकवली आणि त्याच्या पाठीमागे ती शक्ती, म्हणजे तो शक्ती योजलेला जो बाण होता तो पाठीमागे पडला. त्याचा परिणाम म्हणून लक्ष्मण संपला नाही पण मूर्छित पडला आणि तो जखमी झाला. त्याला जे काही लागलं होतं, रामालाही थोडी मूर्छा या कालावधीमध्ये आली. मेघनाद युद्धभूमीवरून परत आपल्या देवतेकडे निघून गेला. आता 2 वैद्य होते बरं का रामाच्या सेनेमध्ये. असे सगळे लागतात. सेना नुसती तलवारीने लढणारी असून चालत नाही. त्याच्यामध्ये सुषेण नावाचा एक वानर आहे आणि जांबुवान नावाचा वानर आहे. हे दोघेही उत्तम वैद्य आहे. वैद्यकीची पूर्ण माहिती आहे. राम सावध झाला, लक्ष्मण सावध होईना. सुषेणांनी प्रकृती तपासली. जांबुवानाने हनुमानाला बोलवलं. आपल्याला फक्त संजीवनी नावाची वनस्पती सांगितली जाते की जे द्रोणागिरीवरनं तो घेऊन आला. 3 वनस्पती सांगितल्या होत्या जांबुवाने. या 3 वनस्पती तू शोधायच्या आणि त्या सूर्योदयाच्या पूर्वी घेऊन यायच्या. मग त्या वनस्पती आणल्यास की त्याचं जे काही औषधाचा वापर त्याचा करायचा आहे तो आम्ही करू आणि मग लक्ष्मणाला धोका नाही. त्यातली प्रमुख वनस्पती संजीवनी होती. रामासाठी लक्ष्मणासाठी हनुमंताची ना नव्हती. हनुमंत गेले पण नंतर लक्षात आलं की ज्या वनस्पती सांगितले ते इथे इतक्या प्रमाणावरती वनस्पती आहेत एकासारख्या आहेत. या सगळ्या वनस्पती आपण नेल्या आणि मग एवढा परत ती नसली तर नवीन आणायला वेळ जाईल. एवढा वेळ नाही आपल्याकडे. मग ह्या वनस्पती सदृश्य सगळ्या ज्या वनस्पती दिसत आहेत, हा जो भूभाग आहे हा भूभागच घेऊन जाऊ. त्यांना हवे असतील ते घेतील, नको असतील ते टाकतील. म्हणून त्यांनी तो एक भाग त्या डोंगराचा उचलला आणि तो जसाच्या तसा डोंगर घेऊन ते तिथपर्यंत गेले. ज्या वनस्पती हव्या होत्या त्या सुषेणांनी आणि जांबुवानांनी काढल्या. त्या वनस्पतीचा उपयोग केला. लक्ष्मण भानावर आला. सुग्रीवानं त्याच वेळेला सर्व इतर वानरांवर उपचार करायला सांगितलं. तो स्वतः त्याच्यामध्ये होता कारण ते सगळेच घायाळ झालेले होते. या शक्तीच्या लपेट्यात जे जे आले ते त्या सर्वांना उक्त केलं आणि हनुमान म्हणाले मी जाऊन येतो परत. द्रोणागिरी घेऊन आलेला सगळेजण सांगतात परत. माझ्या दृष्टीने तो विषय महत्वाचा नाहीये. रामासाठी रावणासाठी तो आणणारच होता, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. काम झालं पाहिजे तर अजून काढून ठेवा त्यातल्या वनस्पती तुम्हाला काय हव्यात त्या. इथे नाही ठेवणार मी ते. परत मी तो जो भूभाग आहे तो भूभाग उचलणार आणि होता तिथे नेऊन ठेवणार. याचं कारण आज तुम्ही सांगू शकलात अमुक ठिकाणी या वनस्पती तुम्हाला मिळतील. याचं कारण आमच्याकडे फक्त आमच्या धर्माने फक्त माणसांचा विचार करायला आम्हाला शिकवलं नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी 4 धर्मपीठाची स्थापना केली. 4 पीठांची 5 कांची कामकोटीचं 5 पीठ स्थापन झाली. तिथे जे आता शंकराचार्य नेमले जातात त्यांना आडनाव म्हणजे त्यांना जे एकूण नाव दिलेलं असतं त्याच्यातलं आडनाव असं म्हणू आपण. त्याचा शेवट गिरी सागर असा असतो.
आम्हाला आचार्य फक्त कधीतरी जे कोणी आत्ता असतात त्या त्या पीठावर ते कलशारोहणाला दिसतात, कुंभमेळ्याला दिसतात. आचार्यांनी मठामनाय नावाचं जो ग्रंथ रचना केली त्याच्यामध्ये प्रत्येक पीठाला आखून दिलंय. गिरी या नावाचे जे सगळे संन्यासी आहेत, दशनामी आखाड्यातले आणि त्यानंतर शंकराचार्य पीठावर येणारे, या प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे की तुम्ही माणूस धर्म हा विषय आहेच, पण आमचा धर्म हा माणसांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे सागर हे ज्यांना नामाभिधान आहे त्या सागर नावाच्या लोकांनी त्या पीठानं समुद्र, महासागर, सागर यांचं संरक्षण करण्याची काळजी घ्यायची आहे. ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. गिरी यांनी पर्वत, अरण्य आणि त्यातल्या वनस्पती यांची काळजी घ्यायची. इतका सूक्ष्म विचार तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही दिसणार नाही. केवळ माणसांनी संपादन केलेला जो काही तथाकथित धर्म आहे या धर्मापुरते आचार्य वागत नाहीत, तर आचार्य या संपूर्ण समष्टीचा विचार करतात, ज्याच्यामध्ये वन येतं, ज्याच्यामध्ये अरण्य येतं, ज्याच्यामध्ये वनस्पती येते, ज्याच्यामध्ये प्राणी येतो, ज्याच्यामध्ये सागर येतो, ज्याच्यामध्ये पर्वत येतो. आणि म्हणून हनुमानाची ही कृती महत्वाची आहे की मला गरज होती तेवढं औषध असणारी ती वनस्पती मी काढून घेतली, पण वनस्पती काढून घेतल्यानंतर आता तो पर्वत तिथेच टाकून देणं हे चुकीचं आहे. जिथून आणला होता तिथे नेऊन तो परत ठेवला पाहिजे. हनुमंतांनी तो परत नेऊन ठेवलेला आहे. दुर्दैवाने हा भाग आपल्या वाचनात येत नाही. तो घेऊन आला एवढं ते एक चित्र आहे तेवढं आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि मग मेघनादापर्यंत बातमी गेली की आता युद्धही अटळ आहे, कारण राम लक्ष्मण सावध झाले, सेना सावध झाली. तिथे येऊन परत युद्धाला सुरुवात झाली आणि आता मेघनादाला मारणं हा आजच्या युद्धाचा प्रमुख बिंदू होता. पण कुंभकर्णाला मारण्या इतकं मेघनादाला मारणं सोपं नव्हतं. याचं कारण लक्षात ठेवा. शत्रू जेव्हा अस्त्र, शस्त्र, बुद्धी यांनी प्रबळ असतो तेव्हा त्याचा मुकाबला करणं अवघड असतं. पण सगळ्यात वाईट गोष्ट त्यांच्या दृष्टीने होती की या सगळ्यांची गुपित जाणणारी व्यक्तिमत्व हे रामासोबत होतं. हा त्यातल्या त्यात फायद्याचा विषय. तरी केवळ गुपितांवर छद्म युद्ध रामाने केलं नाही. शकुनी असता तर मग त्यांनी बिभीषणाचंच मंदिर बांधलं असतं. हे समजून घेण्यासारखं. मेघनादाचं युद्ध सुरू झालं आणि मग मेघनादाशी युद्ध करत असताना बिभीषणाने सल्ला दिला, रामा शक्यतोवर तू लांब राहा, कारण तुझ्याकडून मेघनाद कधीही मारला जाणार नाही. कारण आठवत असलं तर बघा, जो 14 वर्ष झोपलेला नाही अशा व्यक्तीकडूनच तो मारला गेला पाहिजे. आणि तो एकमेव आहे आपल्याकडे लक्ष्मण की जो झोपलेला नाही. आणि म्हणून मग लक्ष्मणाने वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर केलाय. पहिलं अस्त्र लक्ष्मणाने सोडलंय, इंद्रजिताने नाही. पहिलं अस्त्र आहे वारुणास्त्र. हे वारुणास्त्र सोडल्यानंतर बरं, एक लक्ष्मणही तेवढाच ज्ञाता आहे अस्त्रांचा. सोडल्यावर कळत नाहीये, तिकडे उभं राहिल्यानंतरच कळतंय की तो काय आता योजना करतोय. हे लक्ष्मणालाही कळत होतं आणि मेघनाद तर तितक्याच तयारीचा होता. म्हणजे तुल्यबळ लोकांमध्ये युद्ध व्हावं आणि युद्धही प्रेक्षणीय व्हावं असं युद्ध, ज्याच्यातून संहार होतो, ज्याच्यातून विनाश होतो, तेही प्रेक्षणीय केव्हा होतं तर जेव्हा योद्धेच तुल्यबळ असतात, प्रगल्भ ज्ञानी पंडित असतात, अस्त्रशस्त्राचे ज्ञाते असतात, त्यावेळेला ते युद्ध प्रेक्षणीय होतं. पहिलं वारुणास्त्र सोडलं. वारुणास्त्रानंतर इंद्रजितानं रौद्रास्त्र सोडलं आणि वारुणास्त्राला थांबवलं. दोघांमधला हा घनघोर संग्राम आहे. आता रौद्रास्त्र सोडल्यानंतर वारुणास्त्र थांबलं असलं तरी आता याच्यावर उलटा वार करायला हवा होता, म्हणून लक्ष्मणावर त्यांनी अग्नेयास्त्र सोडलं. यावेळी
लंका थांबली होती असं वाल्मिकी म्हणजे. हे युद्ध बघण्यात म्हणजे जे लढवय्ये होते, जे लढण्याकरता एकमेकांच्या विरोधात होते, ते सुद्धा हे युद्ध पाहत होते. आपण जरा थांबूया, पण हे बघूया, कारण हे परत हा सोहळा नाही. आता तिकडून अग्नेयास्त्र आल्यानंतर लक्ष्मणाने सूर्यास्त्र सोडलं आणि अग्नेयास्त्राला थांबलं. राम रावण युद्धानंतर सगळ्यात उत्तम युद्ध लक्ष्मण मेघनादाचं युद्ध आहे. सूर्यास्त्राने अग्नेयास्त्र थांबलं आणि मग इंद्रजिताने त्याच्याजवळ असलेलं ठेवणीतलं एक अस्त्र काढलं, जे पुढे रावणानेही काढलंय. त्याला म्हणतात आसुरास्त्र. हे आसुरास्त्र महाभयंकर होतं. एका वेळी जे काही त्यांनी आवाहन ते जपताना केलेलं असेल ते सगळं एकदम कवेत घेण्याची ताकद या असुरास्त्राजवळ होती. पण आता असुर होता, तो असुरास्त्र टाकत होता इथपर्यंत ठीक आहे, पण असुरांचं निर्दालन करण्याकरता जो परमेश्वर म्हणून उभा राहतो त्याला या असुरास्त्राची त्याचं भय किती. लक्ष्मणाने ते असुरास्त्र पाहिलं आणि त्या असुरास्त्रावर माहेश्वरी अस्त्र सोडलंय. माहेश्वरी भगवतीचं नाव आहे. याच्यासाठी देवी भागवत सप्तशती लक्षात घेतली की याचं उत्तर मिळतंय. असं का केलं? असुरांचं निर्दालन जेव्हा परमेश्वराला पुरुषार्थानेही करता येत नव्हतं, तेव्हा तो पुरुषार्थ जागृत करणारी भगवती रुद्रचंडी होऊन आली आणि ती चंडी तिनं जो काही हा पराक्रम केलाय त्याच्यामधली माहेश्वरी या रूपाने केलेली जी काही देवी भागवतातली ती कथा आहे, त्या माहेश्वरी अस्त्राचा वापर करून त्यांनी असुरास्त्र थांबवलं. त्यामुळे ते सगळे ते असुरास्त्राचे परिणाम होते ते त्या क्षणी तिथे थांबले. खरं तर हे अस्त्र, या अस्त्राचा जप, या अस्त्राचा वापर हा वेगवेगळा विषय आहे. इतकं सोपं नाही त्यांनी हे सोडलं म्हणून त्यांनी हे सोडलं. ऐकायला ठीक आहे, युद्धस्य कथा रम्य. आता माहेश्वरी अस्त्राचा प्रयोग झाल्यामुळे असुरास्त्र थांबलं आणि त्याच वेळेला आता वेळ दिला तर इंद्रजित जे काही करील, मेघनाद जे काही करील ते आवरण अवघड असेल म्हणून लक्ष्मणाने त्याच्याजवळ आपल्या ठेवणीतलं त्याच्यासाठी खास राखून ठेवलेलं असं अस्त्र वापरलंय. त्याचं नाव आहे ऐंद्री शक्ती, म्हणजे भगवतीची ही दुसरी शक्ती आहे. जर तुम्ही दत्त महात्म्य वाचलं तर दत्त महात्म्याच्या प्रत्येक युद्धामध्ये या सर्व अस्त्रांची नावं तुम्हाला येतात. हे ऐंद्री अस्त्र, त्याला इंद्रास्त्र सुद्धा काही म्हटलंय, पण इंद्रास्त्र असा त्याचा उच्चार नाहीये, ऐंद्री अस्त्र असाच त्याचा उच्चार आहे. ते ऐंद्री अस्त्र सोडलं आणि ऐंद्री हे देवीचं विनाशक म्हणून असलेलं अस्त्र सोडल्यानंतर मेघनाद पडला. मेघनाद संपला. रावणापर्यंत बातमी मिळाली आणि रावण हादरला. कुंभकर्ण मेघनादानंतर आता आपल्याजवळ या सेनेचा मुकाबला करू शकेल असा कोणताही वीर राहिलेला नाही. याच दरम्यान क्षोणिताक्ष, कंपन, युपाक्ष, कुंभक, निकुंभ आणि मकराक्ष या सगळ्या लोकांना मारून टाकलंय वानर सेनेनं. आणि इंद्रजितानं मरण्यापूर्वी एक वाईट कृती केली होती म्हणून लक्ष्मण चिडला. सीतेची प्रतिकृती आणून त्यांनी रामासमोर जाळली होती. बरं ती प्रतिकृती आहे हेही कळत नव्हतं, इतकी ती उत्तम होती, ती जिवंत असावी. फक्त विभीषणाने रामाला सांगितलं, रामा विचलित होऊ नकोस, ही चाल आहे इंद्रजिताची, सीतामाई सुरक्षित आहे. युद्ध कुठल्या पातळीवर लढलं गेलं हे आपल्याला कळण्याकरता फक्त याचा उल्लेख केला. आणि आता या युद्धामध्ये राम रावण युद्ध राहील. बाकी या युद्धाला आता काही अर्थ उरलाय असं नाही.
रावण जर संपला तर मग ज्या करता सगळं मांडलं होतं तो पटच रिकामा झाला. आणि मग याचा परिणाम म्हणून रावणाने आणखीन एक कृती केली आहे युद्धाला येण्यापूर्वी. ही मूळ वाल्मिकींच्या रामायणात नाहीये, नंतर वाल्मिकींच्या नावांनी ती आतमध्ये गेली असावी असं संशोधकांचं मत आहे. मला माहित नाही, वाल्मिकींच्या वेळी मी नव्हतो, मला विचारून वाल्मिकींनी काही लिहिलं नाही. त्यामुळे फक्त आपल्या कानावर घालून ठेवतो. अहिरावण आणि महिरावण ही जी घटना येते ही मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये. ती मागाहून हस्तलिखिता आपणही वाल्मिकी बनायला जातो डमी, ते असे उद्योग नंतर आज अनेक घुसले. मूळ श्लोक 24,000 आहेत. रामायण जर तुम्ही हस्तलिखित त्याची जशी जशी वाढत गेली ती बघितली तर 24,000च्या पेक्षा जास्त मध्ये मध्ये वाल्मिकी येऊन लिहायचे का काय असा तुम्हाला प्रश्न येईल. असे अनेक आतमध्ये, म्हणजे जसं ज्ञानेश्वरी शेवटी शुद्ध करायला एकनाथांना ज्ञानदेवांनी सांगितलं, त्याचं जे कारण होतं ते हेच कारण आहे. आता त्या म्हणून पण ती कथा परत अहिरावण आलाच नाही असं व्हायला नको, म्हणून अहिरावणाचा तेवढा संदर्भ देतो. मुळामध्ये जी कथा नाहीये त्याच्यावर फार मी बोलणार नाही. अहिरावण आणि महिरावण हे रावणाचे लहान भाऊ होते. ते पातालपुरीचे राजे होते. 3 लोक आपल्याकडे मानले जातात. या एका लोकावर, पाताळ लोकांवर यांची सत्ता होती. आणि अहिरावण आणि महिरावण हे समोरासमोर युद्ध करण्याकरता कधीही प्रसिद्ध नव्हते. रावणाने त्यांना बोलावणं धाडलं आणि त्यांना सांगितलं, राम आणि लक्ष्मण निद्रेमध्ये असताना त्यांना उचलून घेऊन जा आणि त्यांचा वध कर, देवीला त्यांचा बळी दे. निद्रावश असताना राम लक्ष्मणाला अहिरावणाने महिरावणाने पाताळात नेलं आणि नंतर त्यांना सांगितलं की तुमचा बळी देणार. बरं, तिथे ते झोपेत असल्यामुळे ना शस्त्र होतं ना अस्त्र होतं. पण अशा वेळी विभीषणाच्याही गोष्ट लक्षात आली आणि विभीषण अहिरावण महिरावण या सगळ्यांनाच ओळखत असल्यामुळे, मुळातल्या रावणाला ओळखत असल्यामुळे हे 2 काही मोठे त्याच्या दृष्टीने नव्हते. त्यांनी हनुमंताला आणि सांगितलं, तू जा, मी तुला पत्ता देतो ते कुठे असतात तिथला, तिथे जा आणि रामाला आणि लक्ष्मणाला सोडून घेऊन ये. जेव्हा तो बळी द्यायला निघाला अहिरावण महिरावण, तेव्हा अहिरावण महिरावणाला हनुमंतानी मारलं आणि तो रामलक्ष्मणांना घेऊन परत आला. ही युद्धभूमीवरची घटना नाही, युद्धभूमीपासून पाताळापर्यंत रामांना आणि लक्ष्मणाला नेऊन तिकडे ठेवल्याची रचना. रावणाच्या युद्धापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी ज्या इतर वेळेला बोलता येणार नाहीत त्या आज बोलायच्या. आता युद्ध करायचं होतं. त्या युद्धामध्ये रावण रथातूनच येणार होता आणि रावणाचा रथ सज्ज होता. तो केवळ घोड्यांनी सज्ज नव्हता, तो केवळ सारथ्यांनी सिद्ध नव्हता, तर तो मंत्र तंत्राने सिद्ध होता. आणि ज्यांना कोणाला महाभारत आठवत असेल त्यांना रथाचा काय प्रकार असतो हे महाभारताचं युद्ध संपल्यानंतर राजशिष्टाचार बाजूला ठेवून गोपालकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलं, बाबा रे, रथातनं तू खाली उतर, तू उतरल्यावर मी उतरेन, मी घोडे सोडून देईन आणि नंतर वरचे मारुतीराय उडून जातील. हे कुठल्याही प्रकारे उलट झालं तर आपण कोणीही वाचणार नाही. आणि म्हणून रथातनं अर्जुन खाली उतरला. गोपालकृष्णांनी रश्मी सोडून दिल्या, घोडे मोकळे केले, मग ते रथातून खाली उतरले आणि त्यानंतर ध्वजाजवळ विराजमान असलेले मारुतीराया तिथून बाजूला झाले. अर्जुनाला गर्व होता, गोपालकृष्ण माझ्यासोबत आहे, त्यांनी सांगितलं त्या पातळीवर मी युद्ध केलं आणि मी युद्ध जिंकलो. मारुतीराय उतरून गेल्यानंतर गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणले, जरा बाजूला हो बरं. गोपालकृष्णांनीच सांगितलं म्हणून अर्जुन बाजूला झाला आणि रथ कडकडा कडकडा पेटून गेला. याचं कारण तेव्हा अर्जुन म्हणला, हे काय,
बाबा रे, हे सगळं तू केलेलं होतं का काय मला माहित नाही, पण अनेक अस्त्र, अनेक शस्त्र, अनेक मंत्र जे काही त्रासदायक होत होते ना, ते एक तर मी दाबून ठेवले होते आणि जे माझ्याही वरून गेले ते हनुमंतांनी ठेवले होते. त्यामुळे आमच्या दोघांपैकी जर कोणी याच्यावर नसता तर तुझं हे युद्ध आणि तुझी नीती कधीच यशस्वी झाली नसती. अर्जुनाला त्याचा अर्थ कळला. मला सांगायचं एवढ्या करता, या सर्व प्रयोगांनी रावणाचा रथ सिद्ध होता. आता इंद्राच्या लक्षात आलं की राम पदाती आहे आणि हा रथावर आहे, मग रथसिद्ध आणि पदाती यांचं युद्ध विशोभित दिसेल म्हणून त्यांनी आपल्या सारथ्याला हाक मारली. इंद्राच्या सारथ्याचं नाव शब्दकोडी सोडवणाऱ्यांना माहिती असतं, मातली. त्या मातलीला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की आपला रथ सिद्ध कर आणि रामांपर्यंत घेऊन जा आणि रामांना त्या रथामध्ये विराजमान व्हायला सांग, माझा निरोप आहे. आता सारथी का लागतो? सारथ्याचं काम काय? रथ चालवणं, सांगाल तिकडे नेणं, उभा राहा म्हटल्यावर उभं करणं, घोडे सोडून दे म्हटल्यावर घोडे सोडून देणं. सारथ्याचं एवढंच काम नाही. सारथ्याचं काम, ज्याचं आम्ही सारथ्य करतो, जो रथामध्ये माझा स्वामी विराजमान आहे, त्याला योग्य मार्गदर्शन करणं, योग्य पथावरून नेणं. केवळ रथाला नाही, केवळ रथाच्या घोड्यांना नाही, वरच्या माणसाला सुद्धा. आता रावणांनी निकुंभला देवीपासून सगळ्यांची आराधना पूजा केली, शंकरांचं स्मरण केलं. काय विनोद आहे पहा, रामही शंकरांचेच भक्त आहेत आणि रावणही शंकराचाच भक्त आहे. रामाची भक्ती सात्विक आहे, रावणाची तशी सात्विकच आहे, पण वृत्ती तामसी आहे. युद्धभूमीवर निघाला. प्रचंड युद्ध. इंद्रजित मेघनात लक्ष्मण परवडला, पण राम रावणाचं युद्ध हे पाहण्याकरता स्वर्गस्थ देवता, ऋषी मुनी यांनी साधनेने आपण ते दृश्य बघू शकतो अशी व्यवस्था केलेली होती. कारण भयानक संहार, सर्व प्रकारची शस्त्र वापरली, सर्व प्रकारची अस्त्र वापरली. एक क्षण असा आहे की आता राम विजयी होईल का रावण विजयी होईल हे सांगण्याची शक्यता नाहीये. रावणावर अनेक अस्त्र आणि शस्त्र सोडल्यावर ती अस्त्र आणि शस्त्र वाया जात नव्हती बरं का, पण काम करत नव्हती. रावण मारला जायचा. किती वेळा रावणाला मारलंय, कितीतरी वेळा रावणाला मारलं तरी रावण उभा राहायचा. सहस्रार्जुन कार्तवीर्य आणि रावण या दोघांनीही आपला योग साधनेने आपली शक्ती नाभी केंद्राशी आणून ठेवलेली होती. प्राण एकवटलेला होता. त्यामुळे जोपर्यंत नाभी फोडत नाही तोपर्यंत ह्यांचा मृत्यू कठीण आहे, यांना मृत्यू येणं शक्य नाही. अर्थात ही पूर्ण यौगिक क्रिया आहे आणि इतकी साधना सहस्रार्जुन कार्तवीर्याची होती आणि रावणाची होती. म्हणजे एक नक्की मी तुम्हाला सांगतो बरं, अष्टवसू जसे होते, अष्टदिक्पाल जसे होते, कदाचित रावण ही अशी शक्ती होती की या वेगवेगळ्या ठिकाणी 10 जणांना 10, 8 जणांना 8 ठेवण्याची आवश्यकताच नाही. या सगळ्यांची एकत्र जबाबदारी रावण घेऊ शकला. एवढा रावण मोठा होता, महान होता. फक्त आणि फक्त गर्व, अहंकार, भोग लालसा कळत नव्हतं असं नाही हो. मी मुद्दाम तुम्हाला एक वेगळं उदाहरण देणार. कृष्णाने कुतूहलाने दुर्योधनाला विचारलं होतं बरं का, कुतूहलाने. तुम्हाला खरं सांगितलं तर धक्का बसेल, महाभारतातला सर्वोत्कृष्ट पुरुषार्थ चिंतामणी म्हणजे दुर्योधन आहे. उत्तम लढवय्या, उत्तम राजनीतिज्ञ, उत्तम समरधुरंधर. आणि म्हणून दुःख होतं कुठेतरी, हा असा का चुकीचा वागतो.
म्हणून गोपालकृष्णाने त्याला विचारलंय, सुयोधना तू असा का वागतोस? तुला कळत नाही का धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, धर्माने वागावं नाही कळत तुला? दुर्योधनाने उत्तर दिलं. दुर्योधन आणि रावण हे एकाच श्रेणीतले होते बरं का. अर्थात दुर्योधनापेक्षाही रावण प्रकांड पंडित होता. दुर्योधनाने उत्तर दिलंय, कृष्णा तूच विचारलंस म्हणून सांगतो बरं. जानामि धर्मम, मला धर्म म्हणजे काय ते कळतं. आणि हे नुसतंच सांगण्याकरता नाहीये. दुर्योधन हा धर्माचा उत्कृष्ट जाणता आणि नेणता असलेलं व्यक्तिमत्व होतं. जानामि धर्मम, मला धर्म म्हणजे काय ते माहितीये, मला धर्म म्हणजे काय ते कळतं. तरी पण नचमे प्रवृत्ती, धर्म म्हणजे काय ते मला कळतं, पण धर्मानी वागावं अशी माझी प्रवृत्ती नाही. मला धर्म अधर्म भेद कळतो, फरक कळतो, परिणाम कळतो, पण धर्म कळला तरी धर्माप्रमाणे वागावं अशी माझी प्रवृत्ती नाही, अशी माझ्या इंद्रियांना वळण नाही, असं मला ते सवयच नाही. मला धर्माने नाही वागता येत. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. आणि कृष्णा मला हेही कळतं रे, अधर्मानी नाश होतो, अधर्मानी चारित्र्य संपुष्टात येतं, नुकसान होतं. जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, मला त्या अधर्मातून बाहेर पडावं असं कधीही वाटत नाही. ही माझी मानसिकता आहे. हाच रावण होता. कारण तो कुंभकर्णाला सांगतो बरं का, की तुझ्या घमेंडीनं तू हे युद्ध आपल्यावर लादून घेतलंयस, रावणा अजूनही स्थितीला परत नाही. तो वेळ निघून गेला, माझे दोष तुला झाकता येत असतील तर तशी कृती कर, नाही तर जाऊन झोप. मंदोदरी सांगते, नाथ एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासारखा पुरुषार्थ चिंतामणी लाभणं ही अशक्यप्राय गोष्टीतली गोष्ट आहे. मला ते लाभलंय, मला त्याचा सार्थ अभिमान आहे. पण जो ज्ञाता आहे, जो तत्वज्ञान लिहितो, जो तत्वज्ञान सांगतो, तो दुसऱ्याची स्त्री पळवून आणतो. नाथ हे एक पातक जर टाळता तर लोकांच्या हृदयामध्ये राम न येता रावणच परमेश्वर झाला असता. नाथ अजूनही सीतेला परत द्या. मुलगा आहे अंगद, मुलगा आहे मेघनाथ, तो आपल्या आईला सांगतो, आई मला माहितीये माझे वडील अविचारानं अनितीनं वागले, पण माझ्या वडिलांवर आलेलं जे युद्ध संकट आहे त्याच्यासाठी मी लढल्याशिवाय राहणार नाही. पण तरीही मला माहित आहे की पराभव माझ्या वडिलांचाच होणार आहे, तो न होऊ देण्यासाठी मी कार्यरत आहे. बिभीषण तर सुरुवातीला सांगून गेला, कैकसी रावणाची आई तीही सांगून गेली, सगळ्यांनी सांगितलं, कळत नव्हतं का रावणाला? अहो, जो मी सातत्यानं गेले 4 दिवस सांगतोय, ज्यांनी उड्डील ज्योतिष नावाचा ज्योतिषाचा सर्वोत्कृष्ट प्रबंध लिहिला आणि ते नवीन शास्त्र निर्माण केलं, त्याला ज्योतिष कळत नव्हतं. आपलं पुढे काय होणार आहे त्याला माहित नव्हतं. आज प्रचंड तयारीनं युद्धभूमीवर आला आणि इंद्रानी पाठवलेल्या मातलीसह रथ सिद्ध होऊन दिव्यास्त्रांनी भरलेला सुसज्ज रथ रामासाठी आला. रामांनी रथाला नमस्कार केला, मातलीचं अभिवादन स्वीकारलं, त्याला अभिवादन केलं आणि ते रथामध्ये बसले. अनेक वेळा रावणाला मारला. रावण मरण्याचं नाटक करतो का काय माहित नाही. तेव्हा विभीषण पाठीमागे होता, तो पुढे आला. रामा, छातीवर बाण मारून त्याची मस्तक छेदून त्याचे हात बाजूला काढून पाय बाजूला काढून रावण मरणार नाही. बरं, रावणाला वर आहे आणि रावण स्वतः योगशास्त्राचा ज्ञाता आहे. यौगिक क्रियेनं त्यानं आपला प्राण
नाभी केंद्राशी एकवटून ठेवलेला आहे. जोपर्यंत त्याची नाभी फोडत नाहीस तोपर्यंत रावण पडणार नाही. आणि तो रामाला ऐकत नाही हे बघितल्यानंतर आता तुम्हाला परत एकदा सांगतो, विश्वामित्र बरोबर होते की नाही? युद्ध कुणाचं चाललंय? राम आणि रावणाचं. लक्ष्मणाला मध्ये काय करायची गरज होती? लक्ष्मणांनी आपल्याकडच्या अशी अस्त्र वापरलेत की त्यांनी रावणाचा रथच मोडून टाकला. आणि मग रावणाने लक्ष्मणावर एक बारीकसा प्रयोग करून बघितलाय. त्याला लक्ष्मणाशी लढायचं नव्हतं बरं, त्याला रामाशीच लढायचं. त्याने एक बारीकसा प्रयोग करून लक्ष्मणाला काही काळ गप्प बसवलं युद्धभूमीवर. आणि जेव्हा रामाला आटोपत नाही रावण आणि आता युद्धाचा निर्णय लागणं अवघड आहे, तेव्हा मातली होताना त्याच्या हातामध्ये घोड्याच्या रश्मी होत्या. त्या रश्मी त्यानं रथनीडाला बांधल्या. रथनीड, आता हे जरा शब्द समजून घ्यायला लागतील. रथाच्या पुढे घोडे जे बांधलेले असतात, त्या घोड्यांच्या रश्मी जिथे बांधाव्यात अशी एक जागा असते, खुंटी वर आलेली, असं आपण सर्वसाधारण समजू. त्या रथनीडाला रश्मी बांधल्या आणि त्यानं असं रामाकडे वळून बघितलं आणि तो म्हणला, तुम्हाला विसर पडलाय का? मी विधान असं केलं होतं, सारथ्यानी केवळ घोड्यांचा खरारा करायचा नसतो, त्यांनी केवळ रथाला हाकायचं नसतं, स्वामी जिकडे सांगतील तिकडे न्यायचा नसतो नुसता. सारथी हा उत्कृष्ट अश्वायुर्वेद याचा ज्ञाता असावा लागतो. आणि त्याचबरोबर युद्धभूमीचा, युद्ध कौशल्याचा, युद्धनीतीचा, शस्त्रनीतीचा, अस्त्रनीतीचा पूर्णपणे ज्ञाता असावा लागतो, तरच तो उत्तम सारथी होतो. स्वामी तुम्हाला विसर पडलाय का? कसला? पंचवटीच्या किनाऱ्यावर अगस्ती नावाच्या ऋषींकडे गेला होतात ना आपण? मातली हो. मग त्यांनी जो बाणांचा भाता दिलाय, त्या बाणांच्या भात्यामध्ये 2 अमोघ बाण आहेत. ते रावणासाठीच आहेत बरं का. त्या बाणांचा उपयोग करा, हे मातली रामाला सांगतो. विचार केला करू का नको, पण तेवढ्यात शरभंग ऋषींचा आश्रम आठवला. ते जेव्हा शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले तेव्हा शरभंग ऋषी देहत्याग करण्यासाठी थांबले होते. रामाचं दर्शन घेऊ, देहत्याग करणं अवघड नव्हतं, त्याच्यासाठी राम यायला हवा होता असंही नव्हतं. पण मी माझ्या देहामध्ये अजूनही जीव का थांबवून ठेवलाय त्याचं कारण मला रामाला सांगायचं होतं. रामाचं आगत स्वागत केल्यानंतर ते असं म्हणाले, जरा माझा आश्रम तुला दाखवतो, तो बघायला ये. आश्रमाच्या पर्णकुटीच्या पाठीमागच्या बाजूला आपण जाऊया. प्रचंड मोठा ढिगारा त्यांनी बघितला. एखाद्याच्या घरी प्रचंड प्रमाणावर यज्ञ व्हावा, हजारो लाखो लोक जेवायला असावेत आणि त्याच्याकरता पाकशाळेसाठी लाकडांची व्यवस्था करावी, असं काहीतरी तो प्रचंड मोठा ढिगारा होता. शरभंग ऋषी म्हणले, रामा हे काय आहे माहितीये तुला? राम म्हणले नाही. या दंडकारण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी ऋषी आणि कृषी संस्कृती जिवंत करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना रावणाच्या आशीर्वादाने इथे असलेल्या सर्व त्याच्या राक्षसांनी ज्या ऋषी मुनींना मारलं, ज्या कृषकांना मारलं, ज्या शेतकऱ्यांना मारलं, त्या सगळ्यांची ही अस्थी आहेत. त्या अस्थींचा हा डोंगर आहे, त्यांची ही हाडं आहेत. आणि मग मनामध्ये हा व्यक्ती, तो अस्थींचा डोंगर समोर दिसला आणि रामाने ठरवलं, नाही, आपल्याला जर संस्कृतीचं पुनर्संचयन करायचं असेल, संस्कृतीचं पुनरुत्थान करायचं असेल, ऋषी आणि कृषी संस्कृती या देशाला आवश्यक असते, तरच तो देश मोठा होतो. कृषीनी अन्नधान्याची समृद्धता येते, अन्नपूर्णा समृद्ध होते. हे जरी खरं असलं तरी त्याच्याबरोबर तुमच्याकडे जेव्हा समृद्धता येते तेव्हा त्याचा उपयोग करण्यासाठी ऋषींची वृत्ती आवश्यक असते. कारण आमची ऋषी संस्कृती असं म्हणते की या निसर्गातून मिळेल तेच निसर्गातून मिळवून आपल्याला घ्यायचं आहे.
निसर्गालाही आपल्याला काही द्यायचं आहे, त्याच्या बदल्यात निसर्गाकडून घ्यायचं आहे, आपलं पोट जाळायचंय, आपला निर्वहन करायचंय. हे सगळं खरं असलं तरी आवश्यक तेवढंच घ्यायचंय. सृष्टीला लुबाडून निसर्गाला आपल्याला काहीही घ्यायचं नाही. म्हणून ऋषी संस्कृती आवश्यक आहे. कारण आधुनिक भारताचा विचार करत असताना मित्रांनो, मला आपल्याला कधीतरी सांगावंसं वाटतं की विकासाच्या संकल्पना कुठपर्यंत न्यायच्या या कधीतरी डोक्यात विचार करून मर्यादा त्याला घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असलेले डोंगर उजाड करून, असलेली संपूर्ण वृक्षसंपदा नाहीशी करून, मानवी कल्याणाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली आपण जेव्हा त्या सृष्टीला ओरबाडतो तेव्हा ती वेगळ्या प्रकारे आपली प्रतिक्रिया देत असते. कधी सुनामीच्या रूपाने देते, कधी भूकंपाच्या रूपाने देते, कधी कधी ती अलगद आपल्या डोंगरावरची माती डोंगरच्या डोंगर सोडून देते. आणि म्हणून रावणाची संस्कृती ही उपभोग घेण्याची संस्कृती आहे. आणि उपभोग किती? ओरबाडून उपभोग घ्यावा, स्वार्थाने तो उपभोग घ्यावा आणि केवळ आपला विचार करून आपल्याला जे पाहिजे ते घ्यावं. ही रावणाची राक्षसी वृत्ती आहे. मित्रांनो, रामाची वृत्ती अशी आहे, हनुमंताची वृत्ती अशी आहे की जी वस्तू आवश्यक होती त्याच्याकरता तो पर्वताचा तुकडा आणला, त्याच्यावरची वनस्पती वेली मिळाल्या, त्याचा औषध तयार केलं. आता गरज नाहीये ना बघितलं, आणि तो पर्वताचा तुकडा जिथे होता तिथे नेऊन ठेवला. ओरबाडून घेण्याचं नाही, सृष्टीतून जगायला पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. पण म्हणून कुठेतरी मर्यादा आखून घेण्याची गरज आहे. या मर्यादांचं भान रावण विसरला आणि रावणानं अतिचाराला, अत्याचाराला, अविवेकाला आपलंसं केलं. केवळ सीतेला पळवून नेलं म्हणून राम वैतागले असं झालेलं नाही. मी काल असं म्हटलं, रावणाच्या जनानखान्यामध्ये त्याला आवडलेल्या अनेक स्त्रिया त्यांनी आणून ठेवलेल्या होत्या. हे कुठेतरी थांबलं पाहिजे होतं. रावण मरून चालणार नाही, रावणाची विकृती आहे ती मरण आवश्यक होतं. याच्यासाठी ऋषींच्या संस्कृतीचं पुनरुत्थान रामाने हातामध्ये घेतलं. आणि मग बिभीषणाने सांगितल्यानंतर अगस्तीने दिलेला विशेष बाण वापरून रावणाने यौगिक क्रियेनं नाभिकेंद्राशी आपला जो प्राण संचित करून ठेवलेला आहे ते नाभिकेंद्र फोडलं. आणि जेव्हा बिभीषण कानाला लागला रामाच्या, तेव्हाच रावणाने ओळखलं आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. आणि जेव्हा त्या बाणाचं स्मरण करून रामांनी प्रत्यंच्या खेचली धनुष्याला लावल्यावर, तेव्हा रावणांनी पहिलं काम केलेलं असेल तर आज त्या बाणाचं या क्षणी स्वागत केलं. आणि पहिल्यांदा रामाला रथातूनच, कारण एक रथ मोडला तरी रावणासाठी, आमच्याकडे मंत्र्यांना रिझर्व गाड्या असतात तर रावणासाठी वेगळे रथ हजारो आणता आले असतात. रावणाने रथातूनच रामचंद्राला नमस्कार केलाय आणि त्या बाणाचं स्वागत केलं. त्याचा अर्थ कळला, नाभिकेंद्र फुटलं आणि दशानन आडवा झाला. रावण संपला. रावणाचं युद्ध चालू असेपर्यंत बिभीषण रावणाचा कट्टर वैरी म्हणून रामाबरोबर होता. ज्या क्षणी दशानन खाली पडला त्या क्षणी बिभीषणाने पहिला टाव फोडला. शेवटी रक्त एक होतं. कसाही असला तरी नात्यानी भाऊ होता. आणि एक नक्की, पूर्वीचा सगळा काळ तुम्ही जर आठवला आणि रावणाच्या बालपणापासून रावण आठवला तर तुमच्या लक्षात येईल बिभीषणाचा सगळ्यात मोठा सांभाळ हा रावणाने केलाय. आणि मी काल म्हटलं तसं दशानन पडल्यानंतर जल्लोष झाला. जे काही उरलं सुरलं सैन्य होतं रावणाचं ते हतप्रभ झालं आणि निघून गेलं, पळून गेलं. त्यांनी लपण्यासाठी आश्रय घेतला. आपलं कदाचित सगळं संपुष्टात आलंय, आपल्यावरही आक्रमण होईल, जीव वाचवावा. रामांनी युद्ध थांबवण्याची आज्ञा दिली आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, जीवनात यशस्वी कसं व्हायचं याचं शिक्षण घेण्याकरता तुला काही वेळ मिळालेला आहे तो घे.
त्या ऋषी श्रेष्ठ राजाला नमस्कार कर आणि त्या राजाकडून तुला जर काही तो ज्ञान देऊ शकला तर ते ज्ञान घे. रावणाकडनं मी सांगतोय ना, घे. रामांनी दिलेली आज्ञा पाळायची ही एकमेव वृत्ती असलेल्या लक्ष्मणांनी रावणापर्यंत पोहोचून रावणाला नमस्कार केला. रावण शेवटचा घटका मोजत होता. काय पाहिजे तुला असं त्यांनी विचारलंय. तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, जगातलं काही ज्ञान मला योद्धा म्हणून, राजा म्हणून तुम्हाला जर काही देता आलं तर मला द्या, असं प्रभू रामचंद्रांनी मला सांगायला तुम्हाला सांगितलंय. युद्धभूमीवर भगवद्गीतेच्या आधी मानवी जीवन कसं असावं त्याचं उत्तम ज्ञान लक्ष्मणाला रावणाने दिलं बरं का. आणि त्याचे श्रोते वानर सेना आणि प्रभू रामचंद्र आहेत. आता विभीषणाने रावणाला विनंती केली, रामाला विनंती केली, लंकेशाचं पुढे काय करायचं. तो घाबरला होता. आता ज्याच्यामुळे हे सगळं विनाश काळ हा समोर मांडलेला आहे, तो विनाशाचा पट आहे, त्याला मारल्यावर राम काय करेल. रामाने विभीषणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि राम म्हणाले, विभीषणा, होय रावण माझा शत्रू होता, त्याचा अंतिम क्षण निकट आहे. पण ज्या क्षणी नाभी केंद्र त्याचं उद्ध्वस्त झालं माझ्या बाणांनी आणि जो धराशायी झाला, त्या क्षणी माझं वैर संपलं. त्या देहाशी माझं कसलंच वैर नव्हतं, त्या देहाच्या वृत्तीशी माझं वैर होतं. मी रावणाशी युद्ध केलंच नाही विभीषणा. सगळं झाल्यावर सांगतात, विभीषणा मी रावणाशी युद्ध कधीच केलं नाही रे. रावणाची जी आसुरी शक्ती होती ना, आसुरी इच्छा होती ना, त्या आसुरी इच्छेविरुद्ध मी लढलोय. मी त्याचा पराभव केलाय. विभीषणा तुला खरं सांगू, लंका नरेश रावणाचा पराभव करेल अशी शक्ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. मलाही ते शक्य नाही. राक्षसराज रावण खरंच मोठे होते, वृत्तीनं ते लहान झाले. वाक्य नीट लक्षात ठेवा. कर्तृत्वानं, ज्ञानानं, भक्तीनं, साधनेनं राक्षसराज रावण खरंच मोठे होते, पण आसुरी वृत्तीनं, अत्याचारी वृत्तीनं, गर्वानी, स्वार्थानी ते लहान झाले. आता त्यांचा यथोचित अंतिम संस्कार करू. उपस्थित असलेल्या सगळ्यांनी पाहिलेली एक गोष्ट होती. रावणांनी रामाकडे पाहिलं होतं, डोळे ऊर्ध्व झाले होते आणि त्या क्षणी त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योती बाहेर पडली. आता ही दिव्य ज्योती जाते कुठे म्हणून ती बाहेर पडलेली दिव्य ज्योती सगळेजण पाहत होते. ती जवळ आली आणि प्रभू रामचंद्रांमध्ये येऊन विलीन झाली. जे भाग्य सद्भक्त म्हणून घेणाऱ्या कुणालाही लाभलं नाही, ते विरोधी संघर्ष करणाऱ्या रावणाला लाभलं. त्यांनी शत्रू म्हणून रामाचा उपहास केला. शत्रू म्हणून त्याच्याशी जी नीती वापरायची ती रावणाने वापरली. पण रावणाने रामाला जेवढं ओळखलं होतं तेवढं मात्र कुणालाही ओळखता आलं नाही. हे रामायणातलं अंतिम सत्य. रामस्वरूपामध्येच रावण विलीन झाला. आपल्याकडे अशा प्रकारच्या भक्तीला विरोध करून साधना करण्याची ही जी वृत्ती आहे त्याला विरोधाभास हा जो आहे त्याला विरोधी भक्ती किंवा विरोधाभक्ती असं म्हणतात. रावणाने ती केली. रावण रामरूपामध्ये विलीन झाला. आता रावणाचा जो देह होता
तो रावणाचा देह मृगचर्मावर ठेवला गेला आणि दुसरं मृगचर्म युद्धभूमीवर अंथरलं गेलं चिता रचण्याकरता. बाकी कुणालाही हा सन्मान मिळाला नाहीये बरं का. चितेखाली मृगचर्म हे फक्त रावणाच्या नशिबात आलं. त्या मृगचर्मावर चिता रचली गेली चंदन काष्ट, कापूर आणि खस यांची. रावणाचा देह सन्मानाने त्याच्यावर ठेवला आणि विभीषणाला रामांनी सांगितलं, या महान पुरुषाला अग्नीच्या तेजामध्ये या महापुरुषाचं तेज विलीन होऊ दे. विभीषणांनी रावणाला अग्नी दिला. कार्य संपलं होतं. रामांनी हनुमंताला हाक मारली. हनुमंत आले, उभे राहिले. अशोक वाटिकेमध्ये सीतेला जाऊन सांग, रावण वध झाला. राक्षसी वृत्तीपासून लंका मुक्त झाली. आम्ही तुला घ्यायला येतो आहोत. एक वेगळं युद्ध इथून पुढे मांडलेलं आहे. तो निरोप सांगितला. सीतेला यायला वेळ होता. तेवढ्या वेळामध्ये पुढची दिशा नक्की केली. राज्य सिंहासन रिक्त होऊन चालत नाही. लक्ष्मणाने आपला विचार सांगितला. अयोध्येचा हे जोडून घेऊया म्हणे. लंका समृद्ध आहे. किती पेटवलेली असली, किती उपटलेली असली झाडं, तरी सुद्धा अजून एवढं नुकसान झालं नाही की लंका त्याग करावा. जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान, संपूर्ण रामायण विसरून गेलात तरी चालेल, ते शरयूत किंवा गंगेत बुडवलं तरी चालेल, हरकत नाही. पण आधुनिक भारतामध्ये जगायचं असेल तर लक्ष्मणाला सांगितलेला रामाचा तो विचार आज आपण लक्षात ठेवण्याची सज्जन हो गरज आहे. नाही लक्ष्मणा नाही. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. लक्ष्मणा, लंका श्रेष्ठच आहे. ती विश्वकर्म्याची मय राक्षसाची निर्मिती आहे. ती कुबेराची नगरी आहे. ती श्रीमंत असणारच ना. पण स्वर्गाच्या पेक्षा सुद्धा मला आता ही लंकाच काय, देवांना प्रिय असलेला स्वर्ग जरी माझ्या समोर आला तरी त्या स्वर्गाचा मी त्याग करीन. याच कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. जिनी मला जन्म दिला आणि ज्या भूमीवर माझा जन्म झाला ती जननी आणि जन्मभूमी हेच मला स्वर्गापेक्षाही जास्त प्रिय आहेत. लंका जिंकल्यानंतर सुद्धा ती लंका आपल्याकडे न ठेवता आपली अयोध्येबद्दलची कृतज्ञता, जननी म्हणून आईबद्दल असलेली आस्था आणि ज्या भूमीवर आपला जन्म झाला त्या जन्मभूमीबद्दल असलेलं रामाचं प्रेम, म्हणूनच रामाला राष्ट्रीय पुरुष म्हणून मान्यता मिळाली. विभीषणाचा राज्याभिषेक झाला. विभीषण आता लंकेचा राजा झाला. आता लंका परत एकदा बांधायला हवी होती. नव्या पद्धतीनं उभी करायला हवी होती. नव्या वृत्ती घेऊन वाढवायला हवी होती. हे काम विभीषणाने आनंदाने स्वीकारलं आणि त्याच वेळेला सीतामाईंचं आगमन झालं. रामांनी, खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीच्या वेळेला बोलून दाखवायच्या नसतात. इतक्या दिवसानंतर जिच्यासाठी हे सगळं मांडलं, हा पट मांडला, ती समोर उभी आहे, आनंद वाटला. त्या क्षणी रामांनी सांगितलं, सीते थांब. अशी अपेक्षा होती तिथल्या लोकांना की इतक्या वर्षानंतरचा विरह आहे, इतक्या कालावधीनंतरचा विरह आहे की ही पती पत्नी एकमेकांना बघितल्यानंतर एकमेकांसाठी जगलेली ही मंडळी समोर येता क्षणी एकमेकांच्या आलिंगनामध्ये जातील, एकमेकांच्या मिठीमध्ये जातील. रामाने सांगितलं थांब. एका अर्थाने सीतेवरचा अन्याय आहे आणि एका अर्थाने
समाजाची लायकी रामांनी दाखवली. इतका कालावधी अशोक वाटिकेमध्ये काढल्यानंतर, रावणाच्या राज्यामध्ये काढल्यानंतर आपल्या भागातले लोक नाव ठेवतील याची पूर्ण जाणीव असलेली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पत्नीचं चारित्र्य हनन होऊ नये आणि ते झालं तर आपल्याला सोसणार नाही हा विचार असलेल्या रामांनी सीतेला सांगितलं, अग्निपरीक्षा करूनच तू बाहेर ये. आणि हे ऐकलं मात्र आणि पहिल्यांदा तळपायाची आग मस्तकात गेली ती लक्ष्मणाची. आणि लक्ष्मणांनी तिथे सांगितलंय, रामा दादा तुम्ही काय करताय, हे थांबवा, याची गरज नाहीये. कधीही रामाविरुद्ध बोललेलं नाही लक्ष्मण, पण सीतेवर हा अन्याय होतोय लक्षात आल्यानंतर, तिच्या चारित्र्यावरही संशय घेणं हे पाप आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लक्ष्मणांनी रामाला कळत नव्हतं असं नाहीये. प्रत्यंतर पुढे रजकाच्या भाषणामध्ये आलेलंच आहे, पुढच्या उत्तराम चरित्रामध्ये. आणि यातला मतितार्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे. 2 प्रकारांनी तो सांगतो. मी आता प्रवचन रामकथा संपल्यानंतर मी तुम्हाला जर प्रत्येकाला सोन्याची अंगठी वाटली, आधी सांगितलं असतं तर गर्दी इथे जागा पोलिसांना बोलवायला लागली. प्रवृत्ती काय असते ते तुम्हाला सांगतो. अगदी अस्सल सोन्याची अंगठी मी तुम्हाला दिली प्रत्येकाला, तुम्ही काय करा, ती घेणार, अगदी जीवाच्या पलीकडे सांभाळून घरापर्यंत नेणार आणि घरी गेल्यानंतर आपला जो सोनार आहे त्याला दाखवणार, दिलनी ती खरी आहे का बघ बाबा तपास. हा एक भाग, एक क्षण बाजूला ठेवा. मी आता तुम्हाला असं सांगितलं की मी तुम्हाला बेंटेक्सचा दागिना देतो, तो दागिना घेतल्यानंतर त्याची तुम्ही स्तुती कराल, आवडला तर त्याच्याबद्दल अधिक भरभरून बोलाल, पण सोनाराकडे जाणार नाही, कारण तो बेंटेक्सचा आहे तुम्हाला माहिती. लक्षात ठेवा, सत्यालाच परीक्षेला सामोरं जावं लागतं, कसोटीवर घासलं जावं लागतं, ते सोन्यालाच, बेंटेक्सला नाही. आणि ही एक वेगळ्या प्रकारची स्थिती प्रत्येक राष्ट्रीय चारित्र्य ज्यांना सांभाळायचं, याचं कारण रामाचं इथे समजून घेण्याचा विषय. राम हा केवळ व्यक्ती नव्हता, राम हा राजा आहे, तो राजा होणार आहे. त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आसक्ती समाजामध्ये आणि प्रजेमध्ये आहे. राजधर्म नावाचा जो काही प्रकार आहे ना, त्या राजधर्मामध्ये नात्यांपेक्षाही राजधर्म वरिष्ठ सांगितलाय. आणि म्हणून राजधर्म म्हणून काही गोष्टी करणं आवश्यक होतं. रामांनी ती अग्निपरीक्षा करायला लावली, सीतेनंही आनंद, लक्ष्मणांनी विरोध केला, बाकीच्या सगळ्यांनी श्वास रोखून धरले. पण जिला परीक्षा करायला सांगितली होती, परीक्षा घ्यायची जिच्यासाठी होती, ती आनंदाने ती पार करून आली. याचं कारण ती पवित्र होती, तिला तिच्या मनामध्ये काहीच शंका नव्हती. अग्निपरीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली, रामांनी तिचा स्वीकार केला. आणि आता लंकेमधलं एक विमान आहे जे कुबेरांचं होतं आणि रावणांनी नंतर ते आपल्या नावावर करून घेतलं, आरटीओचे कुठलेही कागद न करता. कारण एनओसी द्यायला त्याला शिल्लकच ठेवला, तो पळूनच गेला होता कुबेर. ते पुष्पक विमान पाचारण केलं आणि पहिल्यांदा हनुमानाला सांगितलं, हनुमान पुष्पक विमानात नाहीये बरं का. आधी हनुमानाला सांगितलं, कॅलेंडर उघड, तारीख बघ, काळ किती झालाय बघ. आणि बाबा रे, आम्ही पोचेपर्यंत तो थांबायला हवा, म्हणून तू जा नंदीग्रामामध्ये आणि नंदीग्रामामध्ये जाऊन त्याला सांग राम निघाले. म्हणून पुष्पक विमान काही अंतरावर थांबवून ही कृती त्यांनी केली आहे. सीतामाई आणि बिभीषणाने सांगितलंय, राज्याभिषेक ज्या दिवशी नक्की कराल त्या दिवशी आम्हाला यायला परवानगी द्या. सगळी वानर सेना म्हणाली आम्हालाही यायचं आहे. कारण एक नातं वेगळं निर्माण झालं होतं. ज्याला स्वामी मानला, ज्याच्या करता आपलं रक्त दिलं, ज्याच्या करता युद्ध केलं, ज्याच्या करता आपण अनेक रात्री जागून काढल्या, दिवसाची युद्ध खेळलो, रात्रीची युद्ध खेळलो, त्यात तो स्वामी राजा होणार ही
कल्पना पेपरात बातमी वाचण्याचा आनंद नाही, आम्हाला ते पाहायचं आहे. आणि म्हणून आम्ही येतो. सगळ्यांना निमंत्रण दिलं, आमंत्रण दिलं, ज्यांना जी गरज होती त्याप्रमाणे सगळ्यांना सांगितलं. आणि आता हनुमंताला का पाठवला होता? परत एकदा भरताला तपासणी होती आहे. 14 वर्ष झाली आहेत. निवडणुकीच्या आधी लोकांच्या प्रचंड उपस्थितीत जाहीर केलेला जाहीरनामा 5व्या वर्षीपर्यंत सुद्धा लक्षात राहत नाही. 14व्या वर्षीपर्यंत रत्नजडीत पादुका ठेवून राज्य करीन असं म्हणालेला भरत आईच्या सहवासात आल्यानंतर विपरीत दिशेला तर गेला नाही. नंदीग्रामामध्ये जाऊन हनुमान पोचले आणि हनुमानाने सांगितलं, मी प्रभू रामचंद्रांचा सेवक दूत म्हणून आलोय. माझे स्वामी सीतामाईंसह, कारण बातम्या आधी पोचल्या होत्या, लक्ष्मणासह अयोध्येमध्ये दाखल होत आहे. भरत म्हणला नाही, त्यांना तसं येता येणार नाही. हनुमान जरा थांबले आणि त्यांनी शत्रुघ्नाला बोलावणं केलं. शत्रुघ्ना, 14 वर्षांनी शरयू तीरावरच्या या अयोध्येला मांगल्य प्राप्त होणार आहे. ही 14 वर्ष जे जगू शकले त्यांना तो आनंद सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवता येणार आहे. जे ते स्वप्न बघत ही 14 वर्ष कंठित होते त्यांना तो आनंदाचा क्षण अनुभवायला मिळणार आहे. जा नगरवासियांमध्ये घोषणा करा, रामचंद्र काही वेळातच इथे येऊन दाखल होणार आहेत. याच्याकरता नगरी शृंगारा, रंगावली काढा, रोषणाई करा. मी रामदादांच्या दर्शनाकरता जातो आहे. नंदीग्राम मधलं ते सिंहासन जे प्रतीक होतं, त्या प्रतीकावर जी रामाची पादुका ठेवलेल्या होत्या त्या रत्नजडीत पादुका उचलल्या, आपल्या पायात नाही घातल्या, आपल्या हातात घेतल्या, छातीशी धरल्या आणि ज्या ठिकाणी रामचंद्र होते त्या ठिकाणी तो त्यांना सामोरा गेला. भरताला आलेला पहिला रामांनी मिठी मारली, दादा तुमच्या आज्ञेनं 14 वर्ष सांभाळलेला हा ठेवा तुमच्या पायात घाला. पादुका समोर ठेवल्या. एक नक्की, फार काही करू शकलो नाही, पण अयोध्येवर परचक्र येऊ दिलं नाही. पिताजींचा ध्वज कायम फडकत ठेवला. राजकोषीय वाढ केली. समृद्धता अधिक येईल असा प्रयत्न केला. पण हे सगळं होतं आणि राम नव्हता. आता कौशल वंशीयांना, कौशल देशीयांना, अयोध्यावासियांना ह्यातलं काहीही नसलं तरी चालेल, कारण त्यांच्यामध्ये राम परत येणार आहे. बस, बाकी काही नको. अत्यंत सन्मानाने प्रभू रामचंद्रांना सीतामाई आणि लक्ष्मणांसह आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांसह वशिष्ठ वामदेव सामोरे गेले. पहिल्यांदा येऊन तीनही मातांचं दर्शन घेतलं, तीनही मातांचा आशीर्वाद घेतला. प्रत्यक्ष जन्मदाती कौसल्या, सुमित्रा आणि नंतर कैकेयीच्या जवळ ते गेले. नमस्कार करण्याकरता झुकले आणि एवढंच म्हणाले, माते तुला अपेक्षित असलेलं कार्य पूर्ण करून आलोय. ते वनवासाचं नाही, पण
दंडकारण्य राक्षसांपासून मुक्त केलं. आणि राक्षसांपासून नुसतं मुक्त केलं नाही तर राक्षसांची आयात जिथून व्हायची, निर्मिती जिथून व्हायची, ते केंद्रच उद्ध्वस्त करून आलंय. आता तुझा राजा, आता तुझा राम सिंहासनावर बसायला लायक आहे ना? तिनं आशीर्वाद दिलाय. याजसाठी केला होता अट्टहास, हेच यातलं खरं होतं. हे नियतीचे संकेत होते. कुणीतरी त्याच्याकरता भूमिका वठवणं आवश्यक होतं, त्या त्यांनी वठवल्या होत्या. लक्ष्मण ज्याची वाट पाहत 14 वर्ष अत्यंत पातिव्रत्याची पराकाष्ठा म्हणून ज्या उर्मिलेने सहन केली होती, त्या उर्मिलेची आणि लक्ष्मणाची भेट झाली. भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण, दशरथांचा हा पुढचा सगळा समुच्चय एकत्र झाला. वशिष्ठ आणि वामदेवांनी स्मितहास्य केलं. उर्मिला त्यांच्याकडे पाहत होती, जणू ते त्या हास्यातून उत्तर देत होते. हेच ते पत्र बरं का, ज्या पत्रामध्ये लिहिलं होतं, हे नियतीनं घडवून आणलेलं होतं, हे करणं आवश्यक होतं. 14 वर्ष दशरथांच्या मृत्यूनंतर अयोध्येचं सिंहासन एका शापातून मुक्त होण्याकरता रिक्त ठेवणं आवश्यक होतं, म्हणून ही वनवासाची रचना होती. आता राम, लक्ष्मण, सीता, भरत या चौघांनीही आपले तापसी वेश त्याग केले, राजवस्त्र, राज अलंकार धारण केले आणि आता ते वनवासी या अवस्थेतून राजकुमार या अवस्थेमध्ये आले. आणि मग वशिष्ठांनी, वामदेवांनी काढलेल्या सुमुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक संपन्न झाला. या राज्याभिषेक सोहळ्याला 8 ऋषी हजर होते, ज्या 8 ऋषींनी रामांचा राज्याभिषेक केला. वशिष्ठ, वामदेव, जाबाली, कश्यप, कात्यायन, सुयज्ञ, गौतम आणि विजय असे हे 8 महर्षी आहेत, ज्या 8 महर्षींनी रामाचं राज्य अस्तित्वात आणून दाखवलं. त्याकरता वेदोक्त मंत्रांची रचना केली. आणि लक्षात ठेवा, मला मगाशी एक सांगायचं राहिलं, रावणाचा जो अंतिम संस्कार आहे तो शाही इतमामात झालाच, पण रामांनी सांगितलं होतं बरं का, ज्यांनी वेद सुद्धा उगाळून प्यावे एवढं ज्यांचं ज्ञान आहे, त्या रावणाचा अंतिम संस्कार वेदोक्त मंत्राच्या अभिषेकांनी व्हावा, त्यांच्या सुरात व्हावा. आणि वेदोक्त मंत्रांनी अंतिम क्रिया पार पाडली. लक्षात ठेवा, राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक आपल्या किती आतपर्यंत पोचलाय. पहिल्या दिवशी म्हटलं की ललिताचं प्रत्येक वर्षाचं कीर्तन या रामराज्याभिषेकांनी सुरू होतं आणि रामराज्याभिषेकाच्या निमित्तानं आलेल्या सगळ्या रामाच्या भक्तांच्या सेवेनी संपन्न होतं. दरवर्षी रामराज्याभिषेक आमच्याकडे ललिताच्या कीर्तनाला पार पाडतो. आम्ही दुर्दैवी आहोत, त्या ललिताच्या कीर्तनाला फक्त पाकिट देणारे आणि घेणारे, नाईलाजानं उत्सव संपल्यावर सगळं बंद करण्याची जबाबदारी असणारे अशा 7-8 लोकांशिवाय त्याच्यात कोणीही नसतं. आणि खरं सांगायचं तर रामाच्या राज्याभिषेकाचा प्रसाद घेणारं हे प्रसादाचं मांगलिक कीर्तन आहे. उत्सवाला संपूर्ण नाही येता आलं तरी चालेल, पण त्या मांगलिक कीर्तनाच्या वेळी मिळणाऱ्या तुळशी पत्रासाठी अवश्य यावं, कारण जीवनाचं सार ते तुळशीचं पानच आहे. सगळ्यात शेवटी जाताना आपल्याबरोबर ते तुळशीचं पानच मुखातून जाणार आहे. तोच आपला नैवेद्य आहे, तीच आपल्या देहाची धारणा आहे. खरं सांगू का, राम हे आमचं राष्ट्रीय चारित्र्य आहे, तो आमचा राष्ट्रीय पुरुष आहे. आणि आपणच राम टिकवला नाही तर आपल्यात राम राहणार नाही.
कारण तुमच्या माहिती करता सांगतो, कंबोडिया, चीन, तिबेट, श्रीलंका, सायबेरिया अशा जगातल्या 48 देशांमध्ये रामायण त्यांच्या त्यांच्या मुख्य संस्कृतीमध्ये लिहिलेलं आहे. काही प्रसंग वेगळे असतील, काही पात्रांची नावं त्यांच्या भाषेत आली असतील, पण जगातल्या 48 देशांनी आपापलं रामायण लिहिलेलं आहे, त्यांच्या त्यांच्या लोकांनी. आश्चर्य वाटेल, ज्यांनी महावीर जैनांशिवाय आपला दुसरा कोणीही देव कधी मानला नाही, त्या जैन संप्रदायाने जैन रामायण लिहिलं. ज्या शिखांनी कधीही मूर्तीपूजा केली नाही, तुम्ही अभिमानाने जाऊन बघा, गुरुद्वारा खरंच बघण्यासारखा असतो, पण त्या गुरुद्वारामध्ये तुम्हाला कुठेही मूर्ती दिसणार नाही. ते फक्त महाराष्ट्राच्या भाग्यात आहे बरं का. नामदेवांचं हे 675वे समाधी वर्ष आहे. गुरुद्वारामध्ये कुठेही मूर्ती नसते, मूर्ती मानतच नाहीत, मूर्ती पूजाही मानत नाही. पण जो पंथ मूर्ती मानत नाही, मूर्तीची पूजा मान्य करत नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी घुमानला जाऊन या. पंजाब मधल्या घुमान नावाच्या शहरामध्ये संत नामदेव बाबा नामदेवजी का गुरुद्वारा म्हणून एक गुरुद्वारा आहे. गुरुद्वारामध्ये संत नामदेवांची मूर्ती बसवली आहे आणि नामदेवांची ते पूजा अर्चना नियमित करतात. समाधी झाली, फक्त एक पथ्य पाळा, महाराष्ट्रातून आलोय असं तिथे जरूर म्हणा. नामदेवांपेक्षाही तुम्हाला मोठेपणा देऊन तुमचं स्वागत होईल. पण चुकून सुद्धा नामदेवांनी समाधी घेतली असं म्हटलं तर तुमच्या समाधीची जागा नक्की होईल. कारण शीख संप्रदायाला नामदेवांनी समाधी घेतली हे आजही मान्य नाही. ते आमच्या इथेच आहेत, ते चिरंजीव आहेत आणि ते आमच्या सोबत आहेत, ही त्यांची धारणा आहे. हे फक्त नामदेवांना मिळालेलं यश आहे. मित्रांनो, आम्ही लोण्याच्या गोळ्याच्या बाहेर आणि देवाला दाखवलेल्या नैवेद्याच्या बाहेरचा नामदेव बघितला तर मुद्दाम आपल्या माहिती करता तुम्हाला सांगतोय, राजस्थान मधल्या 18 जिल्ह्यांमध्ये 58 मंदिरं फक्त नामदेवांची आहेत बरं का. संपूर्ण उत्तर हिंदुस्थानामध्ये, दक्षिण हिंदुस्थानातल्या काही भागात नामदेवांची मंदिर आहेत. मला हे सांगायचं होतं एवढ्या करता की एक सांस्कृतिक प्रवाह या देशाने पाहिला आहे. जनपद राज्यपद वेगवेगळी असली तरी नामदेवांच्या नावानी जाती निर्माण झाल्या. त्या जातींना असं वाटलं की आपण नामदेवांनी हे द्यावं. ज्या शीख धर्मानी नामदेवांना सन्मान दिला तसाच तो रामांनाही दिलाय. जे राम म्हणजे जे मूर्ती मानत नाहीत, जे मूर्ती पूजा करत नाहीत, त्या शिखांनी शीख रामायण लिहिलंय आणि ते त्यांच्याकडे पूजनीय आहे. आणखीन एका रामायणाला 450 वर्ष आता मार्गशीर्षापासून सुरू होणार आहे. ते रामचरित मानस आहे. 1576 मार्गशीर्ष महिन्यामध्ये लिहून ते पूर्ण झालं. 450वे वर्ष येत्या मार्गशीर्षापासून रामचरित मानसच्या पूर्णतेचा आपण बघणार आहोत. आपल्याकडे जसं रामायण प्रख्यात आहे, भारतात पूर्ण रामायण प्रख्यात असलं तरी उत्तर हिंदुस्थानात रामचरित मानस ही रामाची गाथा तशीच लोकप्रिय आहे. मित्रांनो, ही पहिली कथा रामांनीही सांगितली नाही, लवकुशांनीही सांगितली नाही, वाल्मिकींनीही पहिल्यांदा सांगितली नाही. रामाची पहिली कथा पार्वतीच्या जिज्ञासेमुळे प्रगट झाली. आदिशक्ती पार्वतीनं ध्यान कुणाचं करता असा प्रश्न विचारला आणि ते रामचरित्र त्यांनी महादेवांनी सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्ष जगतपिता महादेव यांनी रामकथा सांगितली. ती रामकथा ज्यांनी ऐकली तिथून वेगवेगळ्या परंपरा निर्माण झाल्या. ती परंपरा वाल्मिकींपर्यंत आली आणि जी
मग काही अध्यात्म रामायणापर्यंत गेले. ती जी वेगवेगळी रामायणं आहेत ती शिवापासूनच सुरू होतात, ही त्यातली एकात्मता आहे. आणि नंतर ती वेगवेगळ्या दिशेने जातात. ज्यांनी ती रचना केली तिथपर्यंत ती पोचतो. रामांनी आम्हाला काय दिलं? रामांनी आम्हाला समाजातल्या नर असो वा वानर, समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलंसं करून राष्ट्रीय हेतू साध्य करायला शिकवलं. कन्याकुमारी पासून काश्मीरापर्यंत राम हा असा एक प्रवाह निर्माण झाला की भाषा वेगळी होती, संस्कृती वेगळी होती, हवामान वेगळं होतं, निसर्ग वेगळा होता, तरी प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट सारखी होती, समान होती. ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना वाटणारा आपलासा राम होता. या रामाला आपलंसं करावं असं पुढच्या काळात अनेकांना वाटलं. तो रामप्रवाह कायम चालू राहू. आज रामकथेचा औपचारिक समारोप करतोय. ही समारोप होणारी घटनाच नाही. रामकथा अव्याहत चालू आहे, अव्याहत चालू राहणार आहे. ती वेगवेगळ्या पद्धतीनं. फक्त या 11 ते 16 तारखांना मी जे काही आपल्याशी बोललोय त्याच्यामध्ये माहीत असलेले प्रसंग कमी करून ज्या गोष्टींना आपण अधिक महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. रामायणामध्ये असलेली जी पात्र बोलत नाहीत त्यामुळे ती कमी आहेत असं वाटतं. अशा सगळ्यांचा परिचय करून देण्याचा फक्त कार्यक्रम म्हणून या रामकथेकडे आपण पाहू. शेवटी असं आहे, ज्यांचं नावच रामचंद्र होतं त्यांच्या समोर ही रामकथा म्हणजे मुळामध्ये माझा स्वभाव ज्यांना माहिती आहे त्यांनी हे केलेलं धाडस आहे. मनोज जोशीने मला न विचारता सांगून टाकलं होतं, दिनांक अमुक ते अमुक तू पावसला रामकथा करायची. करशील का हा प्रश्न विचारलेला नाही, करू शकशील का हे जाणून घेतलेलं नाही, करायची आहे. मी त्याला होकार दिला, कारण ऐतिहासिक चरित्र सांगण्याचा माझा कल आहे, माझी ती आवड आहे. पण शेवटी इतिहास जिथून निर्माण झाला त्यांना विसरून कसं चालेल? रामांनी दिलेली ही प्रेरणा स्वामींच्या समोर, म्हणजे तुम्हाला स्वामी दिसत नाहीत पण 2 तास स्वामी माझ्या समोर असतात, मला समोर दिसतात, हे भाग्य आहे. काल आपणा सर्वांच्या कृपेमुळे स्वामींची पूजा करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण रामकथेमध्ये वाईट काहीही नाही, ते चांगलंच आहे. पण जर का सांगताना काही तुम्हाला खटकलं असेल, आवडलं नसेल तर ते माझं आहे. बाकी रामकथा आपली सगळ्यांची आहे, ती स्वामींच्या चरणी आज अर्पण करायची. खरंच आपल्या ऋणात राहायला कायम आवडेल, कारण एक हा कालखंड असा आहे की या कालखंडात अशी साधना होत नाही, एक विशिष्ट साधना आहे. यामुळे राम आपल्याबरोबर राहतात, रामाचं चिंतन आपल्याबरोबर घडतं. आणि खरं सांगू का, आता रामाचं मंदिर नाही बांधायचं आहे, मंदिर आपल्या समोर उभं आहे. रामाच्या चारित्र्याचं मंदिर आता उभं करायचं आहे, रामाचं कार्य उभं करायचं आहे. ते रामकार्य जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि करियसी. आता आई आणि जन्मभूमी ह्यांची सेवा हीच रामसेवा आहे. आणि ज्या स्वामींनी या दोन्ही सेवा अत्यंत आनंदाने केला, त्यांच्यासमोर ही रामसेवा करता आली, ह्याचा अधिक आनंद आहे. आज थोडा बदल करतोय. तो बदल एवढाच आहे की आज पहिला श्लोक सांगतोय, दुसरा म्हणणार आहे आणि त्यानंतर स्वामींचा जय जयकार ध्यान करून आपण थांबणार आहोत. रामकथा 6 दिवसात पुरी होणारी नाही, असंख्य बाबी राहिल्या. 24,000 श्लोक आहेत वाल्मिकींचे. 6 दिवसात 400 श्लोक 4,000 श्लोक घेऊन जावं लागेल, हे शक्य नाही. त्यामुळे हा सारांश आहे. सारांश असला तरी त्याच्यात सार आहे, त्याच्यात रस आहे आणि ते सगळं रामाचं आहे.
आपण प्रार्थना करूया त्या रामाला की आमच्यातला अविवेक जाऊ दे, आमच्यातली आसुरी प्रवृत्ती संपू दे. राम त्यांचं कार्य करून निघून गेले, पण रामाचं कार्य करण्याकरता हनुमान चिरंजीव राहिले. त्या हनुमानांचं दर्शन घडू दे आणि त्या रामाचं दर्शन हनुमंतांनी आम्हाला घडवावं. याच्याकरता म्हणून रामानं अभिप्रेत असलेलं आमचं चारित्र्य. आम्हाला राम होता येणार नाही निस्संशय, पण तरीही एक विधान आपल्या सर्वांसाठी करतो माझ्यासह. आपण किमान राम या सांस्कृतिक प्रवाहाचे धरोहर असू तर रामान एवढं कार्य करता येणार नाही, रामान एवढं मोठंही होता येणार नाही, पण रामांना बट्टा लागेल असं आपल्याकडून काही होऊ नये एवढीच रामचरणी प्रार्थना. वाणीला विराम देऊया आणि श्लोक म्हणूया. जा बोलयाला मतभेद सारा, एका बरो भावतया विचारा, होवो जगाचा गुरु आर्य धर्म, देवा सदा वाढवी हिंदू धर्म, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. एक क्षण स्वामींचं आणि रामांचं ध्यान करूया. धर्माच्या करिता अमासी जगती रामाने धाडियले. सगळ्यांनीच धर्माच्या करिता अमासी जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून आता धर्म सख्या तुझ्या पुढती हे, नम्रत्व तेणे असे, इच्छा हो जशी मानची असे तसे, हा देव देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ परमहंस सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. इत्येषां वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकरपाद. गेले 6 दिवस आपण रामकथा ऐकतोय. खरं तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला माहिती असलेल्या रामकथेचे किती कंगोरे आहेत ते सर्व सरांनी आपल्याला उलगडून दाखवले. तरी असं मनात येतं की अजूनही काही गोष्टी राहिल्या. आता शेवट ते म्हणाले, आणि जर एखादी कथा मध्यांतरापर्यंतच आली तर ती कथा पूर्णत्वात नेण्याकरता त्याच वक्त्याकडून ऐकण्यात तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटेल असं मला वाटतं. त्यामुळे उत्तर म्हणजे दुसरा जो भाग आहे तोही सरांनी सांगावा. याच्यानंतरचा आपण परत ते मनोज जोशी सर अरेंज करतील, म्हणजे तोही भाग आपल्याला ऐकायला मिळेल. आणि ह्या भागातल्या राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याही त्या सांगतील. गेले 6 दिवस खरंच प्रत्येकजण आपण 2 तास अतिशय शांतपणे ऐकत होतात. ही रेअर गोष्ट आहे, पण 2 तास सगळेजण शांतपणे ऐकत होतात. त्याचं सर्व श्रेय सरांकडे जातं, कारण त्यांनी तुम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलं होतं त्यांच्या विचारांमध्ये. आणि असा हा योगायोग म्हणून किंवा असा हा भाग्योदय आपला झाला की आपल्याला सगळ्यांना अशी रामकथा अतिशय सुंदर ऐकायला मिळेल. आणि आपण सगळ्यांनी इथे एक शांत वातावरणात ती आणखीच चांगली होती. आपण जेव्हा पुढे आपल्या घरी असतो तेव्हा मग ते रामकथेला जायचंय, मग ती घाई गर्दी असते, जाऊ आज उद्या जाऊ इकडनं जाऊ असं काय असतं. पण इथे तसं काही नाही. आणि अजून एक विशेष तुमच्या सगळ्यांकरता मला असं, तुम्ही स्वतःच सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात एका गोष्टीकरता. गेल्या 6 दिवसात आपण कुठली एक वेळ ठेवली नव्हती. वेळेमध्ये बदल होत गेले, पण तरी तुम्ही सगळेजण या रामकथेला आला. हे खूप महत्त्वाचं होतं. कारण काय होतं की माझी एक ठरलेली वेळ 4, मग 4ला मी राहणार असं नाही. काही वेळा आपला बदल झाला वेळेमध्ये, अर्थात तो साहजिक होता. कारण सर संगमेश्वरून येतात, शिवाय त्यांची रोज प्रवचनं असतात. त्यामुळे त्या गोष्टीवर मी काही बोलत नाही. पण आपल्याला जो आपण बरोबर वेळ पाळली सगळ्यांनी आणि सगळेजण इथे आलात, त्यामुळे आपल्या सरासरी आपण 11 माळा जप पूर्ण केल्या 6 दिवसामध्ये.
11 माळा गुणिले 50 एवढा आपला जपही झाला. आता रामकथेचं महत्त्व सरांनी आपल्याला सांगितलं. फक्त आत्ताच्या युगातलं रामकथेचं एक छोटंसं महत्त्व आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आपण सगळ्यांनी गीत रामायण ऐकलेलं आहे. जसं आता हे आपल्याला त्यांनी कथेत सांगितलं तसं गीत रामायण गीतामध्ये पण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचा आरूढ आपल्या सगळ्यांच्या मनावर आहे. गीत रामायणातले किमान 5 ते 6 गाणी आपल्या सगळ्यांना माहिती असतात, म्हणजे रादर पाठ असतात. तर असे गीत रामायण लिहिणारे जे आमचे गदिमा आहेत, त्या गदिमांनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली गीत रामायण, तेव्हा ते एक जनरल सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी, गायन या क्षेत्रामध्ये जे लोकांना जे काही सगळं असतं त्याच्याबरोबरचं ते सगळे गुण अवगुण त्यांच्याकडेही होते. पण जसजसं रामायण लिहिणं पुढे सुरू केलं तसा तो एक एक अवगुण गळत गेला आणि शेवटी ते पूर्णपणे राममय झालं. आणि याचा उपयोग त्यांना कुठे झाला? गदिमांचा शेवट झाला तेव्हा त्यांना कॅन्सर झाला होता. ते शेवटचे 8 वर्ष त्याने तो अतिशय आनंदाने स्वीकारला. आणि त्याने त्याला लिहिलं की हे सगळं कसं शक्य झालं, तर केवळ रामभक्तीमुळे. आणि हे तो एक राजहंस या पुस्तकात आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. ते पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर आरती दातार. तुम्हालाही कधी वाचायला मिळालं मी नक्की वाचा. आपला आज कथाभाग इथे आपण संपवतोय. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आपण सरांना प्रसाद भेट देणार आहोत. मी आमचे कार्याध्यक्ष जयंतरावजी देसाई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना प्रसाद भेट द्यावी. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.